पण जसं मोबाईलमुळे खर्च वाढतो तसाच टेक्नॉलॉजीमुळे उपचार खर्च पण वाढणार. हे लोकांनी एक्सेप्ट करायला पाहिजे की हो, आम्हाला या जे काय लागेल ते करा सर मॅडम, तुम्हाला जे काय लागेल ते करा, पण आमच्या पेशंटला नीट बरं करा. उद्या जर तुमचा तो रिपोर्ट चुकला तर तुमचं सगळंच पुढचं प्लॅनिंग चुकतं. ह्या जे सगळे धोके असतात की जे तुम्ही कॉम्प्लिकेशन म्हणता, हे बऱ्याच वेळेला भूल सहन न झाल्यामुळे होतात. परत ब्लेम गेम करू नये असं डॉक्टरांचं प्रामाणिक मत आहे की ज्याच्यावरती तुम्ही सह्या केलेल्या आहेत की हो हे येऊ शकतं, हे त्याच्यावरती तुम्ही नंतर ब्लेम गेम करू नये. नाही, पण 5 ते 10% केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ते टॅकल पण केले जातात. फक्त टॅकल करतानाचा जो वेळ आणि खर्च वाढतो त्याच्यावरती पेशंट्स आर अनसॅटिस्फाईड. हल्ली आपण डॉक्टरांवरती मॉब अटॅक्स होण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे, तर ह्यासाठी डॉक्टरांना काही प्रोटेक्शन आहे का, काही लॉज आहे याच्याबद्दल? अशा पण केसेसमध्ये मग मेडिकल नेग्लिजन्सचा आरोप हा डॉक्टरांवरती पडतो, कारण पेशंट ऍडमिट असते, पेशंट ऑपरेशन रूम किंवा लेबर रूमच्या जस्ट बाहेर असते, पण ह्याच्यात चूक कुणाची आहे? पण डॉक्टरांवर असे कुठल्या प्रकारचे अनसीन प्रेशर असतात जे पेशंट्सला कधी माहितीच नसतात? आणि त्यांच्यासमोर टार्गेट्स ठेवू नका, हे अजून एक मी सांगते, कारण त्याच्यामुळे सुद्धा डॉक्टरांचं लाईफ बर्बाद व्हायला लागलंय आजकाल. हे जर आपण इथे साध्य करू शकलो तर आपला ब्रेन ड्रेन नक्की थांबेल. हाय प्रोफाईल केसेस खूप म्हणजे जबरदस्त घेऊन बसतं आणि त्यांचे हाईप करतात आणि मग त्याप्रमाणे जनरल लोकांचं ओपिनियन बनत जातं. त्यामुळे माणसाला माणसासम वागवणे हे डॉक्टरांच्या बाबतीत आजकाल बोलावं लागतं, हे आमचं दुर्दैव आहे. Sassy Saki's here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सासी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजकाल काय तर सगळे डॉक्टर्स पैशांच्या मागे लागल्यात असं एक जनरल मत झालं आहे. जेव्हा एखादी ट्रीटमेंट फेल होते तेव्हा त्याचा कम्प्लीट ब्लेम हा डॉक्टरांवर टाकला जातो. पण कधीतरी आपण ह्याचा विचार करतोय का की ती ट्रीटमेंट फेल निग्लिजन्समुळे गेली आहे का कॉम्प्लिकेशन्समुळे गेली आहे? आणि या सगळ्या लेअर आज आपण उलगडणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत मेडिको लॉयर डॉक्टर मीनाक्षी देशपांडे. डॉक्टर मीनाक्षी देशपांडे इज अ वाईस प्रेसिडेंट ऑफ IMA महाराष्ट्र स्टेट अँड शी इज अ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ IMA पुणे. वेलकम डॉक्टर मीनाक्षी देशपांडे. तुमचं सासी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, नमस्कार. हल्ली लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज म्हणूया किंवा समज म्हणूया की सगळे डॉक्टर सहसा पैसे कमवायच्या मागेच लागलेले असतात. हॉस्पिटल चेन्स असतील तिथे फार मोठ्यापैकी बिलं येतात. तर हा पर्स्पेक्टिव्ह असा कुठून आला असेल लोकांमध्ये? तू फारच चांगल्या विषयाला हात घातलायस, कारण हा विषय आम्हाला सांगण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये. तर आपण सुरुवात करूया 50 वर्षापूर्वी. जेव्हा तुम्ही एखाद्या काहीतरी आजारामुळे दवाखान्यात जायचा तेव्हा डॉक्टर तुम्हाला काय करायचे? तपासायचे, औषधं द्यायची आणि बरं करायचे. म्हणजे बरेच लोक औषधांनी बरं व्हायचे. पण आजकाल परिस्थिती बदलली आहे. 50 वर्षामध्ये इतकी टेक्नॉलॉजी वाढली आहे, त्याच्यानंतर मशिनरी आल्या आहेत नवीन नवीन, आणि जेव्हा तुम्हाला पहिल्या व्हिजिटनंतर दुसऱ्या व्हिजिटपर्यंत जर बरं वाटलं नाही पेशंटला, तर पेशंटच्या डोक्यात एक राग बसतो की तुम्ही पहिल्याच व्हिजिटला आम्हाला ह्या तपासण्या का नाही सांगितल्या? तुम्हाला माहिती होतं की ह्या तपासण्याने या आजाराचं निदान होऊ शकतं, तर तुम्ही तपासण्या का नाही सांगितल्या? त्यामुळे आजकाल काय झालेलं आहे की कुठल्याही वेगळा आजार जर वाटला डॉक्टरना, सर्दी ताप खोकला इट्स ओके की त्याचे औषधं तुम्हाला मिळतात, ते मी बरं होता. पण समजा पोटदुखी आहे, डोकं दुखी आहे, काहीतरी मणक्याचा काही आजार आहे असं वाटलं डॉक्टरांना, तर नॅचरली डॉक्टर आजकाल तपासण्या सांगतात, ज्याच्यामध्ये एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, वाटलंच तर CT स्कॅन आहे, वाटलंच तर MRI आहे. ह्या सगळ्या मशिनरीची उपलब्धता साधारण 40-50 वर्षापूर्वी नव्हती. आणि त्या मशिनरीचे उपाय किंवा त्या मशिनरीकडनं घेतलेले आपल्याला निदान हे सर्व ग्राह्य मान्यता असतात, जगभर त्या मान्य होतात. त्यामुळे अशा मशिनरी वापरून जेव्हा आपण निदान करतो तेव्हा त्याचा उपचार पण योग्य दिशेने जातो. जे पूर्वी क्लिनिकल जजमेंटवरती असायचं ते आजकाल क्लिनिकल असेसमेंट प्लस टेस्टिंग ह्यानुसार डायग्नोसिस होतं.
त्यामुळे डायग्नोसिस एस्टॅब्लिश करायचं असेल आणि मग त्याच्याप्रमाणे योग्य उपचार द्यायचा असेल तर थोडी महागाई ही सहन करावीच लागते. कारण मशिनरी म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईल वापरू शकता, 50 वर्षापूर्वी किती लोकांच्या हातात मोबाईल होता, बरोबर आहे ना. तर आजकाल तुम्ही असं बघता की इव्हन झोपडपट्ट्यामधल्या सुद्धा मुलींकडे आजकाल मोबाईल आलेले आहेत. तर ही नवीन टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन आहे, ह्याला आपण वेलकम करायला पाहिजे. पण जसं मोबाईलमुळे घरखर्च वाढतो तसाच टेक्नॉलॉजीमुळे उपचार खर्च पण वाढणार, हे लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि OPDच्या ह्याच्यामध्ये तर एवढा खर्च वाढलेला नाही आहे, पण जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा त्याच्या तपासण्या वाढतात. त्याच्या रिकरंट होणाऱ्या ज्या तपासण्या असतात रोजच्या प्रोग्रेसप्रमाणे त्या वेगळ्या वेगळ्या असतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला त्याच्यामुळे बेसिकली खर्च वाढतो. त्यामुळे त्याच्यामुळे जेव्हा पेशंटला सांगावं लागतं की तुमचा खर्च एवढ्या प्रमाणात होऊ शकतो, तेव्हा पेशंट ॲक्च्युली आम्हाला हो म्हणतात सुरुवातीला. नंतर काय होतं ते आपण पुढे बोलू. पण सुरुवातीला पेशंट हे सगळं ॲक्सेप्ट करतात की हो आम्हाला या जे काय लागेल ते करा सर मॅडम, तुम्हाला जे काय लागेल ते करा, पण आमच्या पेशंटला नीट बरं करा. हा त्यांचा पहिला वाक्य आणि पहिले शब्द असतात. आणि ह्याच बेसिसवरती सगळे डॉक्टर लोक कुठल्याही म्हणजे स्पेशालिटीचे असले तरी ह्याच ह्याच्यावरती डॉक्टर काम करत असतात. किंवा बरेच वेळा असंही होतं की म्हणजे एखादी पर्टिक्युलर टेस्ट सांगितली किंवा ह्या लॅबमध्ये जाऊन करा, तर डॉक्टरांचं तिथे काहीतरी असेल त्या लॅबमध्ये किंवा MRI म्हणा, व्हॉट एव्हर जे काही एक्स्ट्रा म्हटल्यापेक्षा अदर दॅन OPD जे सांगितलं जातं. सो हे कितपत खरं आहे किंवा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हे जे आहे ना की डॉक्टरांचं कुठल्या तरी ह्याच्याबरोबर नेक्सस आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला 2-3 गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करते की प्रत्येक लॅबमध्ये सगळ्या तपासण्या होत नाहीत. जेव्हा तुम्ही मिनिमम लेवलच्या तपासण्या म्हणतात ना, हिमोग्रॅम, युरिन, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, ह्या तुम्ही कुठेही करू शकता. पण काही हायर फॅसिलिटीजच्या ज्या टेस्ट असतात, फॉर एक्झाम्पल बायोप्सी रेकॉर्डिंग, आपण तुकडे काढतो शरीराचे ते तपासायला, ते काही स्पेसिफिक लॅबोरेटरीमध्येच होतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पॅथॉलॉजीमध्ये किंवा कुठल्याही मशिनरीच्या यूजमध्ये ना, मशिनरी सेम असते, करणारा माणूस त्याचं इंटेलिजन्स हे बघितलं जातं. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही पण आता रेकॉर्डिंग करता, तर रेकॉर्डिंग करण्याचा माणूस मागे जो कोण आहे त्याचं किती इंटेलिजन्स आहे, त्याचं किती ॲप्टिट्यूड आहे, तो किती हुशार आहे, तो किती एक्सपिरियन्स्ड आहे, हे सगळं बघितलं जातं बिफोर रिफरिंग. त्यामुळे आम्ही शक्यतो कसं सांगतो की तुम्ही शक्यतो यांच्याकडे करा, बाकी तुमची मर्जी. कारण काय आहे की त्या डॉक्टरांकडनं किंवा त्या मशिनरी वापरून जर केलं तर त्याचं निदान आहे, त्याला काहीतरी स्टँडर्ड आहे, त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. आणि फॉर एक्झाम्पल मी सांगते आता बायोप्सी, आता आपण कुठल्याही एक गाठ आली आहे तोंडात, सध्या मी तोंडाची गाठ घेते कारण की तुम्हाला पटकन कळेल. तर तोंडातली जी गाठ येते किंवा तोंड येतं, जोरात मोठं तोंड आलेलं आहे एका पेशंटला, त्याची तुम्ही बायोप्सी घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॅन्सर आहे का नाही हे कन्फर्म्ड कळलं तर तुम्हाला किती ऑपरेशन, किती जबडा काढायचा हे कळतं. उद्या जर तुमचा तो रिपोर्ट चुकला तर तुमचं सगळंच पुढचं प्लॅनिंग चुकतं डॉक्टरांचं. म्हणजे डॉक्टर कोण आहेत? सर्जन आहेत. ओके, त्यांनी पेशंट बघितलेला आहे, OPDत बघितला, त्यांनी काही ते तपासण्या सांगितल्या, त्या तपासण्यांमध्ये काहीतरी त्यांना शंका वाटते म्हणून त्यांनी छोटीशी बायोप्सी घेतली. बायोप्सी त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच डॉक्टरांकडे जा. कारण का ते एक्सपिरियन्स असणार आहेत, कारण त्यांनी त्याच्यामध्ये असे 1500 केसेस तरी बघितलेले आहेत की ज्याच्यावरनं ते तुम्हाला योग्य निदान देतील की किती स्प्रेड झालाय. कॅन्सर असेल तर तो किती खोलवर गेलाय, त्याचं स्टेजिंग काय आहे, त्याचं नेचर काय आहे त्या कॅन्सरचं, व्हॉट टाईप ऑफ सेल्स कॅन बी सीन इन दॅट कॅन्सर स्लाईड. त्याच्याप्रमाणे ऑपरेशनचं सगळी दिशा ठरते. ऑपरेशन करायचं की नाही हा पहिला मुद्दा ठरतो. करायचं तर किती डिटेलमध्ये करायचं, किती काढावं लागणार आहे शरीराचा भाग ते कळतं. म्हणजे हे मी एक्झाम्पल फक्त तोंडाचा घेतला आहे, पण दिस अप्लायज टू ऑल ओव्हर द बॉडी, एनिवेअर, की किती भाग काढायचा त्या कॅन्सरच्या अफेक्टेड ह्याचा. कारण नंतर मग त्या माणसाला रिहॅबिलिटेट पण करावं लागतं ना, बोलता यायला पाहिजे त्या माणसाला, खाता पिता यायला पाहिजे, तरच तो माणूस पुढे चांगलं आयुष्य जगेल. तर हे सगळं त्या रिपोर्टवरती अवलंबून असतं. लक्षात आलं ना. त्यामुळे वी हॅव टू गेट सर्टन स्पेसिफिक टेस्ट डन फ्रॉम सर्टन स्पेसिफिक पर्सन्स ओनली.
त्या सिटीतले ऑफकोर्स. काही काही लोक असे पण आहेत की तुम्ही मुंबईला जाऊन ह्याचं विश्लेषण करून आणा, असे पण काही काही ठिकाणी आपल्याला लागू शकतं. त्यामुळे जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही ह्या डॉक्टरांकडनं करा किंवा ह्या ह्याच्यातनं सेंटरमधनं करा, तेव्हा तुम्ही त्यांना विचारू शकता ॲज अ पेशंट यू हॅव गॉट अ राईट. तुम्ही जर पेशंट असाल तर तुम्हाला जर असं काही असेल तर तुम्ही विचारू शकता की सर आम्ही दुसऱ्या लॅबमधनं केलं तर चालेल का. जर डॉक्टर हो म्हणाले तर वेल अँड गुड, पण जर म्हणाले स्पेसिफिक की तुम्ही ह्यांच्याकडनंच करा तर तुम्ही परत तिसरा प्रश्न विचारू शकता की तुम्ही ह्यांनाच का प्रिफर करताय. तुम्ही विचारू शकता ना, लोक विचारत नाहीत. त्यामुळे हे जे शंका निरसन आहे ना, हे तिथल्या तिथे होत नाही. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, मग मिसअंडरस्टँडिंग होतं. मग लोकांना असं वाटतं की विचारत नाही आणि डॉक्टरचं कमिशन असेल, हा करेक्ट असं लोकांचं. तर बऱ्याच वेळेला कसं असतं की आपल्याला जवळच्या लॅबमध्ये किंवा पेशंटच्या जवळच्या लॅबमध्ये करा म्हणून सांगितलं जातं, किंवा जिथे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलतर्फे पण काही काही लॅब्स ठरलेल्या असतात, कारण प्रत्येक टेस्टचं स्टँडर्डायझेशन पण वेगळं असतं. आता ह्याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल थायरॉइड टेस्ट. आता थायरॉइड हा जगन्मान्य आजार आहे आणि आजकाल खूप मुलींना, बायकांना, पुरुषांना थायरॉइड आहे. पण थायरॉइडचे जेव्हा रिकरंट टेस्ट करा सांगतो ना, तेव्हा मी शक्यतो एकच लॅब घ्या म्हणतो किंवा स्टँडर्ड लॅब घ्या, कारण प्रत्येक लॅबचं ना रेंज ऑफ नॉर्मल हे वेगळं वेगळं आहे. तुम्ही जर का 8 रिपोर्ट समोर ठेवले 8 वेगळ्या वेगळ्या लॅब्समधनं, तर थायरॉइडची नॉर्मल रेंज, TSHची नॉर्मल रेंज प्रत्येक लॅबची वेगळी वेगळी आहे, तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे शक्यतो तुम्ही एक लॅब अशी घ्यायला पाहिजे, किंवा समजा क्लिनिक आहे तर क्लिनिशियन म्हणतील की तुम्ही इथंच करा, कारण काय तुम्ही प्रत्येक वेळेला इथे करणार लॅब रिपोर्ट आणि मला येऊन दाखवणार. त्यामुळे तुम्ही तिथंच केलेलं बरं राहील, कारण एकाच लॅबोरेटरी रिपोर्टप्रमाणे आपल्याला कम्पेअर करता येतं की हा आजार कंट्रोल झाला आहे की नाही. करेक्ट. हां. आणि ॲज अ पेशंट यू ऑलवेज गॉट अ राईट टू इन्क्वायर. विचारायची तुमच्याकडे सोय आहे आणि तुमची कॅपॅसिटी पण आहे आणि तुमचं राईट पण आहे. नक्की. आणि ना कधीही एखाद्या ट्रीटमेंटचा किंवा सर्जरीचा अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नाही आला तर एक डॉक्टरांवरती ब्लेम केलं जातं आणि त्याच्यातनं बरेच प्रकरणं पण घडतात. तर किंवा असंही होऊ शकतं की पेशंटच्या साईडनी काहीतरी म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाले आहे किंवा ते लेट आले आहेत क्लिनिकमध्ये. तर अशावेळी निग्लिजन्स आणि कॉम्प्लिकेशन्स याच्यातला फरक कसा ओळखायचा आपण? हो, हा एक खूपच चांगला विषय आहे आणि वेगळा पण आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो की का महाग झालंय ट्रीटमेंट, तर आता ह्याच्यामध्ये हा दुसरा पैलू आहे ट्रीटमेंटचा, की जेव्हा पेशंट किंवा रुग्ण दवाखान्यात येतो तेव्हा तो आजाराच्या कुठल्या स्टेजला आहे त्याच्यावरती त्याचं पुढचं त्याला आम्ही प्रॉग्नोसिस म्हणतो. प्रॉग्नोसिस म्हणजे काय, की पेशंट इकडनं बरा होऊन जायचं प्रमाण किती आहे. अच्छा. तर जेव्हा काही काही वॉक इन पेशंट येतात, आता आपण ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज बघूया. एक तर वॉक इन पेशंट आहे, म्हणजे पेशंट चालत आलेला आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला काहीतरी गाठ आहे, त्याला काहीतरी हर्निया आहे, त्याला काहीतरी समजा लेडी असेल तर गर्भपिशवीचा प्रॉब्लेम आहे, प्रेग्नंट असेल तर प्रेग्नन्सी आहे. तर हे जे पेशंट असतात किंवा बाळ असेल किंवा मुलगा असेल, हे चालत येतात दवाखान्यात. दवाखान्याच्या ट्रीटमेंट खाली 3-4 गोष्टी घडू शकतात. एक तर नॉर्मल OPD कन्सल्टेशन होतं, त्यांना सांगितलं जातं आणि ते घरी जातात. त्याच्यामध्ये पेशंट गोज बॅक होम वॉकिंग विथ सम ट्रीटमेंट आणि सम पेपर्स इन द हँड. दुसरं म्हणजे पेशंटला एक शॉर्ट सर्जरीसाठी घेतलं जातं. शॉर्ट सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये डे केअरमध्ये आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये छोट्या सर्जरीज असतात, सकाळी करतो संध्याकाळी सोडून देतो. ज्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी कुठल्याही सर्जरीच्या अंडर एक कन्सेंट फॉर्म भरलेला असतो. कन्सेंट फॉर्म म्हणजे तुम्हाला ह्या छोट्या सर्जरीमध्ये पण काय धोके असू शकतात, कारण कितीही छोटी सर्जरी असली तरीही ट्रीटमेंट ही भूल देऊनच केली जाते. कुणीही आजकाल बिनभुलेची सर्जरी करत नाही, जे पूर्वीच्या काळी करायचे लोकल अनेस्थेशिया देऊन. पूर्वीच्या काळी लोकल अनेस्थेशिया द्यायचे आणि करायचे. आजकाल लोकल अनेस्थेशिया खाली सुद्धा लोक परमिशन देत नाहीत, कारण काय ते कळतं किंवा ते घाबरलेले असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी एक भीती असते. त्यामुळे कुठलेही छोटं प्रोसिजर सुद्धा आजकाल फुल भूल देऊन केली जाते. आणि ह्या जे सगळे धोके असतात की जे तुम्ही कॉम्प्लिकेशन म्हणता, हे बऱ्याच वेळेला भूल सहन न झाल्यामुळे होतात.
कारण लोक रोज रोज नाही ना भूल घेणार तुम्ही. तुमची ॲलर्जी टेस्टिंग करता येते, पण जेव्हा भूल दिलेली जाते तेव्हा त्या भुलेखाली ती तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते. नॉर्मली 99.99% पीपल रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली, म्हणजे जे एक्सपेक्टेड आहे तसाच रिस्पॉन्स येतो. पेशंट 99% घरी जातो, पण 1% पेशंटमध्ये बॉडीमध्ये रिस्पॉन्सेस कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे मॅथ्स म्हणजे काय म्हणायचं, बायोलॉजी किंवा ह्युमन बॉडी इज नॉट लाईक अ कॉम्प्युटर. हे तुम्ही अगदी हे वाक्य लिहून घ्या माझ्याकडनं. ह्युमन बॉडी इज नॉट अ कॉम्प्युटर की तुम्ही A+B किंवा 1+2 = 3 असं होत नाही. काही वेळेला 1+2 = 2 पण होऊ शकतं, कारण एखादा पेशंट रिस्पॉन्स जे पॉझिटिव्ह जसा एक्सपेक्टेड आहे तो रिस्पॉन्स देत नाही. सेकंड थिंग का असं होतं की का अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिकेशन होतात, तर बऱ्याच वेळेला काही आजार पेशंट पण हाईड करून ठेवतो. पेशंटला एपिलेप्सी आहे, लहानपणी त्याला फिटचा बिमारी होती, पेशंट बरा झाला, 10-15 वर्षात आता फिट नाही आली, मग तो आला कुठलं तरी नेझल नाकाचा पॉलिप काढायला. ओके, नेझल पॉलिप रिमूव्हलला पूर्ण भूल लागते. घशातनं ट्यूब टाकून इंट्युबेट करून भूल देतात आणि मग नाकातनं पॉलिप काढतात. आणि नाकातनं पॉलिप असं कुठलाही माणूस लोकल खाली काढून देणार नाही ना. तर अशा वेळेला जर फिट आली त्याला अंडर अनेस्थेशिया आणि त्यांनी ती हिस्ट्री हाईड केली आहे डॉक्टरांपासून, कारण त्यांनी सांगितलेलंच नाही आहे, तर मग ही केस कॉम्प्लिकेट कुणामुळे झाली? लक्षात आलं तुमच्या? सेकंड थिंग, आता हे तर झालं, म्हणजे दिस इज वन ऑफ द पेशंटचे आहे. पेशंटनी सगळं व्यवस्थित सांगितलं आहे, तरीसुद्धा एखाद्या केसमध्ये ज्याच्यामध्ये आपण जनरल अनेस्थेशिया देतो त्याच्यामध्ये एखाद्या अनेस्थेशियाचा ड्रग त्या माणसाच्या बॉडीकडनं ओव्हर रिॲक्ट होतो. एखाद्या वेळेला असं होतं. मी तुम्हाला जे 1% केसेसमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगते. 99% पेशंट्स व्यवस्थित होऊन जातात, पण 1% पेशंटमध्ये 100तून एका रुग्णाला अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स येऊ शकतो टू अन अनेस्थेटिक ड्रग. त्याच्यासाठी म्हणूनच हे कन्सेंट फॉर्म भरलेले असतात की वी ॲक्सेप्ट दिस रिस्क. जसं तुम्ही प्रवासाला जाता तर तुम्हाला प्रत्येक गाडीला ॲक्सिडेंट होईल ह्याची खात्री आहे का? किंवा नीट जातीलच, पुणे टू कोल्हापूर चाललेत, 100% प्रत्येक गाडी निघालेली कोल्हापूरला पोचेलच का? तर 100तनं 99% पोचणार. एखाद्या गाडीला ॲक्सिडेंट होणार. हे जसं तुम्ही ॲक्सेप्ट करता तसं हे बॉडीवरती तुम्ही काहीतरी सर्जरी करताय, त्याला 1% रिस्क आहे हे नातेवाईकांनी आणि पेशंटनी स्वतः कन्सेंट फॉर्मवरती सही दिलेली असते. पण जेव्हा ॲक्च्युअली होतं त्याच्यामध्ये डॉक्टरांची पण चूक नसते, पेशंटची पण चूक नसते, पण पेशंट त्याच्यासाठी म्हणून खूप व्हायलेंट होतात इन केस काही झालं तर. हां, आणि तिसरे आपण आता 2 बघितले, शॉर्ट सर्जरी. तिसरं सर्जरी असं असतं की ज्याच्यामध्ये मोठी सर्जरी आहे. पेशंटना माहिती आहे ब्लड ट्रान्सफ्युजन लागणार आहे, मग तुमचं काहीतरी अवयव काढला जाणार आहे, तुमचं काहीतरी 2-4 आठवडे तिथे राहावं लागणार आहे, हे सगळं तुम्हाला कल्पना दिलेली आहे. 2-1 लाखापर्यंत बिल येईल. तरीसुद्धा काही वेळेला त्या केसमध्ये सगळं व्यवस्थित होण्याचं प्रमाण किती आहे? तुम्ही जर जगभर बघितलं ना तर साधारण 70 ते 80% केसेस ह्याच्यामध्ये व्यवस्थित पार पडतात, काही प्रॉब्लेम येत नाही. पण 15 ते 20% केसेसमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण काही वेळेला जेव्हा तुम्हाला समजा हिस्टेक्टॉमी करायचे, गर्भाशयाची पिशवी काढायची, तुम्ही सगळ्या तपासण्या करून पूर्ण प्री अनेस्थेटिक चेकअप करून पेशंट ॲडमिट करता, सगळं करता, पण जेव्हा पोट उघडता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये अजून अपेंडिक्सला पण चिकटलेलं आहे आतडं असं दिसतं. म्हणजे तुम्ही करताय गर्भाशय पिशवीवरती ऑपरेशन, पण गर्भाशय पिशवीचं आणि आतड्याचं खूप क्लोज रिलेशन आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. कॉमन म्हणजे मुलांना, साधारण लहान मुलांना पण माहिती आहे, आणि ते एकमेकांना चिकटलेलं आहे. त्यामुळे हे ऑपरेशन केल्याशिवाय गर्भपिशवी काढता येणार नाही. असं जेव्हा पोट उघडल्यानंतर कळतं तेव्हा डॉक्टरांनी काय करावं? परत कन्सेंट घ्यायची का हे सांगायला. तर अशामध्ये हे कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे तू जे म्हणालीस ना हे कॉम्प्लिकेशन आहे. तर हे कॉम्प्लिकेशनची पण कन्सेंट आजकाल बरेच लोक, आम्ही मेडिको लिगली जेव्हा अलर्ट करतो की ह्याची पण कन्सेंट तुम्ही घेऊन ठेवा की ब्लड ट्रान्सफ्युजन लागेल त्याची सेपरेट कन्सेंट आहे. हां, अवयव संलग्न अवयव म्हणतो त्यांना आपण, म्हणजे जे बाजूला आहेत पण चिकटलेले असतात एकमेकांना, आणि ते चिकटलेले आहेत की नाही हे वरच्या तपासण्याने कळत नाही.
तुम्ही कितीही सोनोग्राफी करा, कॅट स्कॅन करा, MR करा, ते चिकटलेत हे कळत नाही. जेव्हा तुम्ही ते वेगळं सेपरेट करायला जाता ड्युरिंग द ऑपरेशन, तेव्हा तुमच्या लक्षात आलं येतं की हे फाडल्याशिवाय हे सेपरेट होणार नाही आहे. मग तुम्हाला बॉवेल सुचरिंग पण लागतं. म्हणजे ती केस जे तुम्ही 2 लाखाचा अंदाज दिलेला असतो तो हळू 4 लाखावर जातो. कारण हे कुणाच्याच हातात नाही ना, ते आपल्याला कळलेलं आहे नंतर. तर अशा गोष्टींवरती पण खूप काय डिससॅटिस्फॅक्शन होतं पेशंटचं. पण ह्या काही काही गोष्टी असतात ना, ह्या कुणाच्याही हातात नसतात. आता चौथी केस बघूया. आता चौथी केसेस म्हणजे मेजर ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये सगळीच कल्पना दिलेली असते की माणसाचा जीवही जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पेशंट तयार होतात ऑपरेशन करायला. हे फॉर एक्झाम्पल कॅन्सर सर्जरीज. प्रत्येक कॅन्सर सर्जरीमध्ये पेशंटचे नातेवाईक सगळ्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग केलेलं असतं की तुमचं हे डिटेलमध्ये अवयव काढले जाणार आहेत, हे धोके आहेत आणि ह्याच्यातनं हे तुम्हाला पुढे लेफ्ट म्हणजे ऑपरेशन नंतर तुम्हाला काय त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतील, ह्या सगळ्यावरती जवळजवळ 1 तासाचं काउन्सिलिंग सेशन चालतं कुठल्याही कॅन्सर ऑपरेशनच्या अगोदर. तर हे ॲक्सेप्ट करतात तेव्हा लोक, पण नंतर इन केस झालं, कारण त्यांनी ऐकलेलं असतं ना की नाही हे खूप छान झालं, यांचं खूप छान झालं, त्यांचं खूप छान झालं, त्यांचं खूप छान, मग माझ्याच नातेवाईकांचं का बिघडलं. बरोबर. तर दॅट इज अ कॉम्प्लिकेशन विच कॅन नॉट बी अव्हर्टेड. सम कॉम्प्लिकेशन, कारण प्रत्येक शरीर हे वेगळं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येक शरीराचा रिस्पॉन्स क्वालिटी वेगळी आहे आणि प्रत्येक शरीराची हिलिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. नॉर्मली 90 to 95% व्यवस्थित होतात केसेस, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. पण 5 ते 10% केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ते टॅकल पण केले जातात. फक्त टॅकल करतानाचा जो वेळ आणि खर्च वाढतो त्याच्यावरती पेशंट्स आर अनसॅटिस्फाईड. पण तरीही कधीतरी नेग्लिजन्स होऊ शकतो. आता मी नेग्लिजन्सकडे येते. आता नेग्लिजन्स म्हणजे काय? नेग्लिजन्स हे पण 3-4 प्रकारचं असतं. एक तर आम्ही त्याला ग्रॉस नेग्लिजन्स म्हणतो. ग्रॉस नेग्लिजन्स म्हणजे की एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो हॉस्पिटलमध्ये आणला आहे त्याला आणि चुकून त्याच्या पायाचा फ्रॅक्चर उजवीकडे झाला आहे आणि ट्रीटमेंट केली आहे डाव्या पायावर. दॅट इज ग्रॉस नेग्लिजन्स. असं पण झालेलं आहे, कारण काय वरनं पाय दिसताना दोन्ही सारखे दिसतात. फ्रॅक्चर आतल्यात झालेला असतो काही कायला विदाऊट इंजुरीज. तर असं पण होऊ शकतं की ते सिस्टर्सची मिस्टेक आहे किंवा डॉक्टर्सची मिस्टेक आहे की त्यांनी ते एक्सरे बघताना उलटा बघितला आणि मग ओपन करताना त्यांनी इकडच्या पायाच्या ऐवजी ह्या पायावरती ऑपरेशन केलं. असं होऊ शकतं. अँड दॅट इज व्हॉट इज वी कॉल अ नेग्लिजन्स. कारण ह्याच्यामध्ये डॉक्टरचा ह्याचा अर्थ त्यांनी नीट एक्सरे बघितलेला नाही आहे. तर ह्याला आम्ही ग्रॉस नेग्लिजन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रॉपरली तुमचं डायग्नोसिस चुकलेलं आहे. सेकंड, तुमची आता काही काही वेळेला नेग्लिजन्स असं पण होऊ शकतं की तुम्ही वेळेत पेशंट बघितलेला नाही. पण आता हे कधी कुठल्या कंडिशन्समध्ये येतं की जेव्हा पेशंट डिलिव्हरीची केस आहे, पेशंट डिलिव्हरीची केस आहे तर तिथे डॉक्टरनी असणं अपेक्षित आहे. डिलिव्हरी होतोपर्यंत, डिलिव्हरी नंतर पण डिलिव्हरी नंतर जर काही काही वेळेला पेशंटला ब्लिडिंग होतं आणि पेशंटनी जर सांगितलं नाही, पेशंट काही वेळेला धोधो ब्लीड होते आतमध्ये आणि डॉक्टरनी एकदा पेशंटला बघून गेलेले असतात डिलिव्हरी नंतर. डॉक्टर तिथे डिलिव्हरी नंतर सतत पेशंट बरोबर राहणं अपेक्षित नाही आहे. पण हे पण पेशंटच्या मते नेग्लिजन्स धरलं जातं. पेशंटनी जर सांगितलं नाही की तिला ब्लिडिंग होतंय तर डॉक्टरांना किंवा सिस्टरना कळणार कसं? कारण तिला सगळं ब्लँकेटमध्ये पूर्ण हे करून ठेवलेलं आहे, सलाईन चालू आहे हाताला, पेशंट डिलिव्हर झाली आहे, सुखरूप बाळ चांगलं आहे. तर पेशंटनी पण बोललं पाहिजे ना तिला काहीतरी त्रास होतोय ते. बऱ्याच वेळेला काय होतं, पेशंट झोपलेली असं वाटतं, नातेवाईक पण गप्पा मारत बसतात डिलिव्हरी नंतर. नातेवाईकांचं पण लक्ष नसतं पेशंटला काय होतंय. तर आम्ही त्यांना ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट सांगून जातो की दर 15-20 मिनिटांनी पेशंटला हलवून विचारा ओके आहे ना सगळं. पण नातेवाईक किती कसं करतात, असं नाही करत. आणि अशा वेळेला ह्याला नेग्लिजन्स धरलं जातं. आता हे नेग्लिजन्स आहे का नाही हे खरं ठरवावं लागेल. कारण ब्लिडिंग जेव्हा होतं तेव्हा ते आतल्या बेडशीटमध्ये ऑब्झॉर्ब होतं. पेशंट वरनं झोपलेली असते, तिने सांगितलं नाही तर नातेवाईकांना कळत नाही. नातेवाईकांनी डॉक्टरांपर्यंत येऊस्तोपर्यंत पेशंट पांढरी पडलेली असते. अशा पण केसेसमध्ये मग मेडिकल नेग्लिजन्सचा आरोप हा डॉक्टरांवरती पडतो
कारण पेशंट ॲडमिट असते, बरोबर. पेशंट ऑपरेशन रूम किंवा लेबर रूमच्या जस्ट बाहेर असते, पण ह्याच्यात चूक कुणाची आहे? लक्षात आलं की नाही? इव्हन ऑपरेशन किंवा डिलिव्हरी करताना सुद्धा आता हीच केस आपण अजून लवकर ब्लिडिंग झालंय बघूया, डिलिव्हरी होतानाच ब्लिडिंग होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी अपेक्षित आहे तरी सगळ्या डिलिव्हरीज नॉर्मल अगदी सुखरूप होतात का? नाही. ह्याच्यामध्ये पण तुम्ही पूर्वीचा काळ आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये एखादी स्त्री बाळंतपण होणे म्हणजे त्याच्यातनं 10 बाळंतपणातनं 8 बाळंतपणं व्हायची, पण 2 ते 3 बायका मरायच्या, इतकं प्रमाण होतं. कारण जो डिलिव्हरी नंतर होणारा रक्तस्राव आहे हे कुणाला होईल हे कुणीच प्रेडिक्ट नाही करू शकत. आपण गर्भवती स्त्रीचं, आता मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ह्या हिशोबाने मी हे केसेस हँडल केलेले आहेत. आम्ही ससूनमध्ये काम केलेलं आहे 10 वर्ष. मी त्याच्या पुढे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ 8-10 हजार केसेस मी मॅनेज केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्हाला कळतं की पेशंटला जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा जवळजवळ 1000तून 1 पेशंट सिरियस होऊ शकते नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा. मग ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं नेग्लिजन्स होऊ शकत नाही, कारण डॉक्टरांनी तुम्हाला अश्युअर केलेलं असतं ना की पेशंट चांगली होईल, पेशंटला चांगलं बाळ होईल, ती पण चांगली होईल. पण जर डिलिव्हरी नंतर काही वेळेला अचानक ब्लिडिंग सुरू झालं तर हे त्यांनी जर नीट मॅनेज नाही केली पेशंट तर त्यांचं नेग्लिजन्स आहे. पण हे डिलिव्हरीच्या नंतर ब्लिडिंग का झालं, तिला ब्लड का लागलं, हे नेग्लिजन्स नाही आहे, हे कॉम्प्लिकेशन आहे. पण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे की नेमकं काय फाइंड आउट करणार आहे. ह्यासाठीच आम्ही म्हणतो ना डॉक्युमेंटेशन. ह्याच्यासाठीच आम्ही आमच्याकडे वी फोकस की डॉक्टर्स शुड डॉक्युमेंट व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली. आणि पेशंटचा राईट आहे की पेशंट विचारू शकतो ह्याच्यामध्ये की काय झालं. ह्याच्या वेळेप्रमाणे 9:02 डिलिव्हरी झाली, 9:05 पेशंट ठीक होती, 9:10 पेशंट ठीक होती. मग पेशंटचं ब्लिडिंग कधी सुरू झालं? 9:20 सुरू झालं. मग पेशंटचे तेव्हा टाके घातले होते का? हो, घातले होते. तर हे सगळं डॉक्युमेंट जेव्हा करता आणि त्याच्यानंतर जर पेशंटला ब्लिडिंग सुरू झालं तर ह्याच्यामध्ये डॉक्टरांची चूक नसते. हां. आणि काही वेळेला हे कन्सिव्ह होतं की पेशंटनी डॉक्टरांनी आम्हाला अश्युअर केलं आहे, पण हे अश्युअरन्स नेहमी 99% असतं. हे लोकांनी पण ग्राह्य धरलं पाहिजे. 1% केस, 100तून 1 केस अशी होऊ शकते की ज्याच्यामध्ये डॉक्टरांच्या कंट्रोलच्या विदाऊट, त्याच्या पलीकडे आहे केस. आणि ह्याच्यामध्ये नेग्लिजन्स कधी धरलं जातं की जेव्हा हे सगळं आहे पण ब्लडची फॅसिलिटी नाही तुम्ही अरेंज केली तर ते नेग्लिजन्स धरतो आम्ही आमच्याकडनं की हो बाबा की ह्याच्यामध्ये डॉक्टरांची चूक आहे, तुम्ही ब्लडची फॅसिलिटी अरेंज नाही केली, नातेवाईकांनी ब्लड आणून दिलं नाही वेळेमध्ये, हे पण वन ऑफ द नेग्लिजन्स आहे. पण मग हे कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स होतो, म्हणजे नातेवाईकांच्याकडनं पण थोडासा कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स होतो. आणि अशाच केसेस जे सिरियस होऊ शकतात. आता कुठलीही बॉडी जेव्हा सिरियस कंडिशनमध्ये आणली जाते दवाखान्यामध्ये, ICUत डायरेक्ट ॲडमिट होतात, इमर्जन्सी ऑपरेशन्स होतात, त्याच्यामध्ये नेहमी 10% रिस्क ही ग्राह्य धरायला पाहिजे पेशंटनी. त्यांना कल्पना दिलेली असते, त्यांची सह्या असतात. पण जर का अशा सिरियस केसेसमध्ये जर डेथ झाली तर त्या पेशंटचे नातेवाईक नंतर ॲक्सेप्ट नाही करत. त्यामुळे ते कॉम्प्लिकेशन का नेग्लिजन्स ह्याच्यावरती जातो. कॉम्प्लिकेटेड केस आहे ह्याची कल्पना ॲडमिशनच्या वेळेलाच दिलेली असते युज्युअली. आम्ही नॉर्मली सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्स, मीडियम साईज हॉस्पिटल्स, स्मॉल नर्सिंग होम्स, जिथे कुठेही पेशंट ॲडमिट असते, अनलेस डिलिव्हरीची केस असले तर आजकाल आम्ही कॉम्प्लिकेशनची लिस्ट त्याच्यामध्ये लिहिलेली असते की पेशंट कॅन हॅव ब्लिडिंग, पेशंट कॅन हॅव एम्बॉलिझम, पेशंट कॅन हॅव अ सडन डेथ, इथपर्यंत लिहिलेलं असतं आमच्या कन्सेंट फॉर्ममध्ये. पण नंतर पेशंट ॲक्सेप्ट करत नाही ते, आणि त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स का नेग्लिजन्स ह्याच्यावरती विषय जातो. आणि याच्यामध्ये आपण असं पण म्हणायला पाहिजे ॲक्च्युली की तुम्ही प्रवास, कुठलेही ट्रीटमेंट ना हा प्रवासाशी तुम्ही कम्पेअर करा तर तुम्हाला लक्षात येईल की आजकाल टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आपल्या लॉन्जिव्हिटी वाढली आहे. आता पूर्वीच्या काळी तर 50 वर्ष होतं आपलं लाईफ, पण आजकाल ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे, त्याच्यानंतर मशिनरी आली आहे, इन्व्हेस्टिगेशन कॅपॅसिटीज वाढलेल्या आहेत. तर प्रत्येक माणूस किंवा मनुष्य प्राणी आता 75 इयर्सपर्यंत जगतो. लॉन्जिव्हिटी 75 इयर्स सध्या, 78 एक्झॅक्टली. WHO प्रमाणे 78 आहे आता. म्हणजे ही लॉन्जिव्हिटी आली कुणामुळे?
ही लॉन्जिव्हिटी आली कशामुळे, तर हे पण तुम्ही धरायला पाहिजे की तुमचं जेव्हा लाईफ लॉंग होतं तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे ॲक्सिडेंट्स, कॉम्प्लिकेशन्स हे 1-2% लोकांना फेस करावे लागतात, जे पूर्वी जवळजवळ सगळ्यांना फेस करावे लागायचे. कारण लाईफ वॉज स्टील 50, म्हणजे तुम्ही बघताच की 50 to 55 एज ग्रुपमध्ये लोक बरेचसे 80% लोक एक्सपायर्ड ॲट द एज ऑफ 50 to 60. तसं आता 50 to 60 मध्ये माणूस गेला की आपण विचारतो, अरे इतक्या लहान वयात कसं काय जाता, म्हणजे कार्डियाक अरेस्ट झाला, हे झाला इतक्या लहान वयात, म्हणजे आता 50 ते 60 हे लहान वय धरलं जातं. एक्सपेक्टेड आहे एक्सपेक्टेड आहे की 75 to 80 पर्यंत माणूस चांगल्या रीतीने जगतोय सध्या. अँड दिस इज ऑल बिकॉज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आणि मशिनरी विच वी हॅव युटिलाइज्ड. एक गोष्ट मात्र नक्की की डॉक्टरांचं काम खूप कठीण आहे आणि डॉक्टर्स हल्ली खूप ओव्हरवर्क्ड असतात. म्हणजे त्यांच्या इतक्या लॉंग वर्किंग आवर्स असतात, कंटिन्युअस इमर्जन्सीज असतात, बहुतेक वेळा त्यांना कदाचित झोपण्याची पण संधी नाही मिळत. आणि अशा वेळेस डॉक्टर जर खूप एक्झॉस्टेड असतील आणि काही चुकी झाली पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये, तर त्या गोष्टींना कसं हँडल केल्या जातं? म्हणजे त्याच्यासाठी काही लिगली प्रोटेक्शन असतात, काही लॉज असतात किंवा कसं? हां, तर पहिल्या प्रथम तर मी ह्याच्यामध्ये एक सांगते की काहीही झालं, कुठलाही रेसिडेंट ओव्हरवर्क झाला, डॉक्टर ओव्हरवर्क झाला, तरी तो पॉझिटिव्हली पेशंट मरेल असं काही करणार नाही. इतके त्याचे बेसिक रिफ्लेक्सेस तयार केलेले असतात थ्रू आउट द ट्रेनिंग, की काही झालं तरी तो कितीही ओव्हरवर्क झाला, पेशंटचं BP पडतंय म्हटलं तर सलाईन तर लावणारच, IV सलाईन तर लावणारच. त्यामुळे तुमच्याकडे जे काही पेशंट असे येतात की ज्याच्यामध्ये ओव्हरवर्कमुळे डॉक्टरांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही असं जे म्हणतात, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर त्या पेशंटला जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा एवढं त्रास नसावा जो पुढे झाला असेल त्याला ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये. सेकंड थिंग, ओव्हरवर्कमुळे डॉक्टर जे आजकाल 36 तास ड्युटी करतात, 48 आवर्स पण ड्युटी करणारे डॉक्टर्स आहेत सध्या, पण त्यांच्याकडनं ते झोपू शकतात ऑन ड्युटी, पण त्यांच्याकडनं मिसमॅनेजमेंट व्हायची शक्यता फार कमी असते. ते झोपल्यामुळे ते असं म्हणू शकतात की बाबा मी आलो पण डॉक्टर झोपलेले होते ओव्हरवर्कमुळे. तर अशा वेळेला लोकांच्याकडे, म्हणजे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे पर्यायी डॉक्टर असतात किंवा दुसरे 2-3 असतात ऑन ड्युटी, ऑन कॉल. तर ऑन कॉलचे डॉक्टरांना पण आता तुम्ही एक लक्षात घ्या, 3 गोष्टी ह्याच्यामध्ये मी म्हणू इच्छिते. एक तर ओव्हरवर्कमुळे डॉक्टर झोपू शकतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी वर्किंग आवर्स फिक्स करायला पाहिजेत की ह्या काळानंतर त्यांनी वर्क करायचं नाही. पण असं होतं का? तसं होत नाही, कारण नंबर ऑफ डॉक्टर्स आर लेसर दॅन द पेशंट्स. त्यामुळे काही डॉक्टर्सना 2 दिवसाची कंटिन्युअस इमर्जन्सी ड्युटी करावीच लागते. पण मग ह्याच्यामध्ये पर्याय काय आहे? तर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन शुड लुक इन टू दॅट मॅटर, की त्याच्यामध्ये समजा तुम्ही एकच डॉक्टर ठेवणार असाल तर यू कॅन कीप वन मोर पर्सन ऑन कॉल. जर एक माणूस खूप थकलेला असेल तर दुसऱ्या माणसाला ऑन कॉलला आजकाल ठेवतात, म्हणजे 2 माणसं असतात ऑन कॉल, म्हणजे एक प्रायमरी असतो आणि तो थकला तर दुसरा येऊ शकतो ऑन द व्हेन नीडेड, म्हणजे ऑन कॉल म्हणजे व्हेन नीडेड. तर ही एक प्रकारची काय म्हणायचं, डॉक्टरची ड्युटीची रचना करतायत, आता बरेच ठिकाणी लोक करतायत. दुसरी रचना अशी असू शकते की जे कोणी ओव्हरवर्क डॉक्टर असतात त्यांनी स्वतः डिक्लेअर करायचं की मी आता थकलोय, मी आता नाही बघू शकत. तर ही पण एक आता आजकाल नवीन संकल्पना आलेली आहे की कॅज्युअल्टीमध्ये किंवा कुठल्याही ड्युटीमध्ये जर समजा तुम्ही आजारी असाल तर तुम्ही डिक्लेअर करा बाय रायटिंग की मी थकलेलो आहे, मी आजारी आहे, मी पेशंट बघू शकत नाही. पण कितीही झालं तरी चुकीची ट्रीटमेंट ही डॉक्टरांकडनं कितीही आजारी असलं तरी होत नाही, कारण त्यांचे रिफ्लेक्सेस तसे केलेले असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट फॉर ओव्हरवर्किंग जे आम्ही सांगतो की आम्ही IMA कडनं, इंडियन मेडिकल असोसिएशनकडनं आता ड्युटी आवर्स फिक्स करा म्हणून डिमांड करतोच आहे. पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कधी ड्युटी जास्त बोलवली जाते जेव्हा काही क्रायसिस येतो. आता परवा तुम्ही ठाण्याचं ते भगीरथपुरीचं बघितलं ना, पॉयझन वॉटर मुलांनी घेतलं आणि पॉयझन वॉटर मुलांनी घेतलं म्हणून एकदम 20-25 मुलं ॲडमिट झाली एका वेळेला. तर मग अशा वेळेला ते डॉक्टर असतात, ते सगळे जे कोणी ड्युटीवरती असतात आणि नॉन ड्युटीवरती असलेले पण ना बोलवलं जातं आणि मग ते सगळेच ओव्हरवर्क होतात. म्हणजे जेव्हा नंबर ऑफ ॲडमिशन्स कम इन लॉट्स
विच आर अनएक्सपेक्टेड. म्हणजे साधारण दिवसाला ॲडमिशन्स किती होऊ शकतात, 25 ते 30. असं जेव्हा जेव्हा केस आहे हॉस्पिटलची, तेव्हा अचानक 100 आले फॉर एनी रिझन. ॲक्सिडेंट झाला असेल, काही कॅलॅमिटी असेल, काही पॉयझनिंग झालं असेल, काही ड्रॉनिंग झालं असेल, फ्लड्स आले असतील. अशा वेळेला दे आर ओव्हरवर्क्ड. आणि म्हणजे तेव्हा त्याच्यामधला देव दिसतो आपल्याला डॉक्टरांमधला. कारण ते स्वतःच्या कॅलॅमिटी सोडून आपले स्वतःचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून ते समाजासाठी कार्य करत राहतात. आणि अशा ओव्हरवर्किंगच्या वेळेला जर काही मिस्टेक्स झाल्या तर ऑफकोर्स दे शुड बी गिवन मेडिको लिगल इम्युनिटी, असं आम्ही त्यांना डिक्लेअर पण केलेलं आहे. पण इतके मिस्टेक्स ग्राह्य, म्हणजे किती सिरियस मिस्टेक आहे त्याच्यावरती थोडं अवलंबून राहतं ते. त्यामुळे ड्युटी डॉक्टर्स हे जे आहेत ना, हे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आहेत आमचे. आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स म्हणजे दे आर लाईक द फर्स्ट फायटर्स टुवर्ड्स हेल्थ प्रॉब्लेम. त्यामुळे त्यांच्याकडनं चुका होणं अपेक्षित आहे थोड्या थोड्या आम्हाला. पण त्यांच्या चुकांवरती त्यांचे सिनियर डॉक्टरची एक फळी असते. कधी कुठल्याही बेसिक फ्रंटलाईन वर्कर्सवरती दुसरी फळी पण काम करत असते, विच आर कॉल्ड इन द टाइम्स ऑफ नीड. त्यामुळे हे असं फळीनी आमचं काम, कुठल्याही बिग हॉस्पिटलमध्ये अशा फळीनीच काम चालतं. एक सिनियर म्हणजे ज्युनियर मोस्ट लेवल, त्याच्यानंतर सेमी ज्युनियर किंवा सेमी सिनियर, ज्याला आम्ही SR म्हणतो, सिनियर रेसिडेंट्स म्हणतो, हू कम ॲज द सेकंड इन कॉल. त्याच्या पुढे लेक्चरर्स असतात, हू कम थर्ड इन कॉल. असं ते फळ्या असतात आमच्या. हां, कुठल्याही डिपार्टमेंटला आणि ऑल ओव्हर हॉस्पिटल्स, एनी हॉस्पिटल. जसं आता तुम्ही म्हणालात की अगदी क्रायसिसच्या वेळेस आपल्याला डॉक्टरातला देव दिसून येतो. आणि अगदी खरं आहे ते. म्हणजे कोविडच्या वेळेस पण स्पेशली जेव्हा आपण बघितलं की डॉक्टर किती काम केलंय त्यावेळेस हेल्थकेअर मधल्या सगळ्या लोकांनी. पण कधी कधी असं पण होतं की आपल्याला ना डॉक्टर्सवर भरपूर प्रेशरही असेल, कदाचित त्यांच्या फॅमिलीचे असतील किंवा सोशल लीगल बऱ्याच प्रकारचे, हां, काही पण असू शकतं. कधी कधी आपण हॉस्पिटलला गेलो आणि आपल्यालाच असं रिअलाइज होतं आज डॉक्टर नीट नाही बोलले माझ्याशी कदाचित. पण आपल्या त्यांच्याशी रिलेशन फक्त तेवढंच असतं, रिपोर्ट आणि डायग्नोसिस आणि ते. पण डॉक्टरांवर असे कुठल्या प्रकारचे अनसीन प्रेशर असतात जे पेशंट्सला कधी माहितीच नसतात? आता हे बघ, डॉक्टर स्वतः पण एक ह्युमन बॉडी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी डॉक्टरांना देव 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 असं म्हणायचे, आणखीन देवाप्रमाणे ते विश्वास ठेवून सगळं काम करायचे. आजकाल कोणी देव म्हणत नाही, आणि पण देवासारखं एक्सपेक्ट तर करतात की त्यांनी काम करावं. एक्सपेक्टेशन तर असं भयंकर आहे की डॉक्टरांनी 24 तास आमच्या दिमतीला हजर राहायला पाहिजे. आणि बेसिकली कसं होतं याच्यामध्ये की आता डॉक्टरांची स्वतःची पण फॅमिली असते, स्वतःचे पण त्यांचे काहीतरी शेड्यूल्स असतात, काही रुटीन्स असतात, त्यांचे स्वतःचे आजारपण असतात. हे पेशंटच्या लक्षातच येत नाही. डॉक्टर स्वतः डायबेटिक असू शकतात, हायपरटेन्सिव्ह असू शकतात, त्यांना स्वतःला गोळ्या औषधं वेळेत घ्यायला लागतात. त्यासाठी त्यांचं कामं त्यांनी तेवढ्या वेळात संपवून मध्ये जेवण करून यायला लागतं. तर आजकाल पेशंटची अशी मानसिकता असते की काहीही झालं तरी तुम्ही माझ्या प्रश्नांकडे उत्तरं द्यायला पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी असं का सांगते हे तुम्ही लक्षात घ्या. मोबाईलचा वापर अतोनात झालेला आहे. किती डॉक्टरांना मोबाईलवरती पेशंट प्रश्न विचारतात, मोबाईल करून. कॉमन झालंय ना. आणि पण हे फक्त भारतातच अलाउड आहे. फॉरेन कंट्रीमध्ये कुठेही डॉक्टरांना पर्सनल मोबाईल नंबर देत नाहीत. कारण का की हे प्रेशर्स डेव्हलप व्हायला लागतात. कारण पेशंट रात्री बेरात्री पण फोन करून, सर मला मुलाला सर्दी झाली आहे, माझ्या मुलाला खोकला झाला आहे, मला काहीतरी आता लगेच औषध सजेस्ट करा. पण हे डॉक्टर फोनवरनं सजेस्ट करणं बरोबर आहे का? त्यांचं फॅमिली लाईफ तुम्ही डिस्टर्ब करता, ह्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काहीही बोलत नाही आहे. म्हणजे डॉक्टरांची जी समर्पणाची भावना आहे ती इतकी आहे सध्या की मोबाईलवरती लोक उत्तरं देतात, तरीसुद्धा त्याच्या काही महत्त्व जनमानसात नाही आहे. तर आम्ही आता बरेच वेळेला असं सांगतो की मोबाईलवरती व्हॉट्सअप कन्सल्टेशन करायचं नाही. असं आमच्याकडनं, म्हणजे आम्ही मेडिको लिगल कन्सल्टंट म्हणून आम्ही सांगतो, आणि IMA कडनं पण आम्ही हे बऱ्याच वेळेला सांगतो की मोबाईलवरती शक्यतो पेशंटला कुठल्याही प्रकारचं कन्सल्टेशन सल्ला द्यायचा नाही. कारण काय, तो थोडाफार चुकू शकतो. कारण तुम्ही पेशंट बघितलेला नसतो. पेशंट डिमांड करतोय तुम्हाला फोन करून की मला तरी औषध द्या. पण ते औषध जर दिलं आणि त्याच्यानंतर तो मुलगा जर सिरियस होत गेला तर मग तुमचा जबाबदारी आहे का त्याच्यामध्ये? तर धरली जाते ती जबाबदारी की डॉक्टरांनी आम्हाला हे औषध सांगितलं म्हणून आम्ही दिलं. आता इतक्यातच कफ सिरपचं तुम्ही ऐकलंच असेल ते सगळं प्रकरण की सिम्पल थिंग एज कफ सिरप,
पण फोनवरनं आम्ही सांगितलं की हे कफ सिरप घ्या आणि नंतर त्या बाळाला काही बाळाला मुलीला जे कोणी असेल ते त्यांना काही सिरियस झाला तो तर ते ब्लेम येतो ऑन द डॉक्टर, म्हणजे तो ब्लेम गेम सुरू होतो. मग त्यामुळे आमच्याकडनं तर स्ट्रिक्ट रिलेशन्स मेंटेन करा, पण नथिंग ऑन फोन. तुम्ही स्वतःच्या दवाखान्यामध्ये बोलवा त्यांना किंवा जवळच्या क्लिनिकमध्ये जा. रात्री 24 तास काही काही क्लिनिक्स चालू असतात, तिथे जा, तिथे तुम्ही चेक करून घ्या, मग प्रॉपर प्रिस्क्रिप्शन घ्या, मगच तुम्ही औषधं घ्या. असा हा पहिला मुद्दा. व्हॉट्सअप कॉलिंगमुळे पण प्रेशर्स खूप येतात डॉक्टरांना. सेकंड थिंग, पेशंट जेव्हा काही काही वेळेला रुग्ण सिरियस असतात तेव्हा सिरियस रुग्णाकडे जाताना जर दुसरा सिरियस रुग्ण आला तर हा पण एक प्रेशर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं स्वतःचं फॅमिली लाईफ तर मी अजून गेलेलीच नाहीये, पण जेव्हा डॉक्टरांचं स्वतःचे पेशंट्स काही काही सिरियस होत असतात आणि त्याच्यामध्ये अजून 2 सिरियस पेशंट्स ॲड होतात नवीन, तेव्हा सुद्धा हे प्रेशरच धरलं जातं डॉक्टरांच्या मेंटल स्टेटसवरती. त्यामुळे डॉक्टरांचं स्वतःचं फिजिकल इलनेस, स्वतःचं फिजिकल रोजचं दिनचर्या म्हणा तुम्ही, की त्यांनी काय काय करायला पाहिजे दिवसात, आणि ॲडिक्वेट स्लीप हे डॉक्टरांना मिळते का, तर हे 90% डॉक्टर्सना ॲडिक्वेट स्लीप मिळत नाही. कारण काय की ह्याच्यामध्ये त्यांचे फॅमिली प्रेशर्स पण असतात, पेशंट प्रेशर्स पण असतात, आणि प्लस OPD मॅनेज करायच्या. काही काही लोक कंप्लेंट्स घेऊन येतात, व्हायलन्स होतो काही काही वेळेला, ते पण टॅकल करायचं. तर या सगळ्या बाबतीत डॉक्टरांचं मानसिक संतुलन बिघडत जातं. बरं, त्याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांच्या फॅमिली प्रेशरवरचा एक किस्सा तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जरा थोडा एक्स्ट्रीम वाटू शकतो लोकांना, पण अशा प्रकारचा किस्सा असू शकतो, म्हणजे होऊ शकतो की एक डॉक्टर गाडीनी जलद गतीने कुठेतरी पोचायचा म्हणून निघतायत, तेवढ्यात त्यांना रस्त्यामध्ये कोणतरी त्यांचे जुने पेशंट हात करतात आणि थांबवतात, आणि ते म्हणतात की माझ्या मुलाला खूप अडचणीत आहे, खूप त्रास आहे, ICUमध्ये ॲडमिट केलं आहे, तुम्ही प्लीज बघायला या, मला तुमचीच ट्रीटमेंट तिथे हवी आहे त्या डॉक्टरांकडे. तर ते डॉक्टरांचा तर एक म्हणजे जसं म्हटलं तर त्यांची एक सिरियस केस ते हँडल करायला चालले होते, पण हे जुने पेशंट त्यांना येऊन वाटेत थांबवतात म्हणून ते त्यांच्याबरोबर तिकडे जातात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की एका रस्त्यावरती ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये हा माणूस गाडी चालवत होता आणि त्या गाडी चालवत त्याचा स्टिअरिंग व्हील त्याच्या डोक्याला लागलं आहे, आणि त्या स्टिअरिंग व्हीलच्या डोक्याला लागल्यामुळे त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे. तर हे असतात न्यूरोसर्जन. त्यामुळे हे त्यांचं सगळं काम, स्वतःचं काम बाजूला ठेवून, ज्या कामासाठी जे जात होते ते काम बाजूला ठेवून ह्या न्यूरोसर्जरीच्या डिपार्टमेंटबरोबर बोलून तिथं ऑपरेशन करून ब्रेनमध्ये साठलेला क्लॉट बाजूला काढतात आणि त्या माणसाला वाचवतात. आणि ते वाचवल्यानंतर त्यांचं ऑपरेशन संपल्या ते काही न बोलता तडक निघून जातात. तर त्यामुळे हा माणूस पण नाराज होतो की आमच्याबरोबर बोलले पण नाहीत, आणि मग त्या माणसाला दुसऱ्या दिवशी विचारतात, सर तुम्ही काल येऊन गेले आणि तुम्ही बोलले पण नाही आमच्याबरोबर, आम्ही किती नाराज होतो तुमच्यावरती. मग म्हणजे हे ते प्रेशर समजलं नाही त्यांना डॉक्टरांवरती काय होतं. आता खरी स्टोरी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगते की डॉक्टर कुठल्यासाठी जात होते, तर त्यांच्या स्वतःच्या मुलाचाच ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो मुलगा पण सिरियस असतो, पण त्या मुलाकडे जाताना त्यांना हे लोक भेटतात आणि ते ट्रीटमेंट करून ते पेशंटला काही न बोलता निघून जातात. त्यामुळे पेशंट नाराज, पण तुम्ही हे फॅमिली प्रेशर्स तुम्ही ते रेकॉग्नाइज नाही केलेलं ह्या पेशंटनी, जे त्याला 2 दिवसानंतर कळलं की स्वतःच्या मुलाची ट्रीटमेंट सोडून त्यांनी माझ्या मुलाची ट्रीटमेंट करायला मध्ये रस्ता वाकडा करून आले होते. दीज आर ऑल्सो फॅमिली प्रेशर्स. स्वतःची त्यांची मुलं असू शकतात आजारी, फॅमिली लाईफ, त्यांचे फॅमिलीतले काही आई वडील काका काकू मामा मावशी आजारी असू शकतात, आणि ते आजारपणाची ट्रीटमेंट किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं सोडून तुमच्या पेशंटकडे ते लक्ष देत असतात. त्यामुळे यू हॅव टू ऑल्सो कन्सिडर की डॉक्टर सर्जन असो किंवा फॅमिली प्रॅक्टिशनर असो, ही इज ऑल्सो ह्युमन बिईंग. तो पण एक माणूस आहे आणि त्याला माणसाचे सगळी कर्तव्य त्याला लागू असतात, प्लस त्याला झोप ॲडिक्वेट पाहिजे, आणि अनलेस ही गेट्स अ प्रॉपर रेस्ट विथ प्रॉपर मेडिसिन्स तो नीट काम करू शकणार नाही, ती बॉडी नीट काम करू शकणार नाही. हे लोकांनी लक्षात घेणं फार फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे माणसाला माणसासम वागवणे हे डॉक्टरांच्या बाबतीत आजकाल बोलावं लागतं, हे आमचं दुर्दैव आहे. तर हल्ली मीडियाचा पब्लिक ओपिनियनवरती बराच इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे मीडिया काय करतं की हाय प्रोफाईल केसेस खूप
म्हणजे जबरदस्त घेऊन बसतं आणि एकदम hype त्यांचे करतात. हाईप करतात आणि मग त्याप्रमाणे जनरल लोकांचं ओपिनियन बनत जातं. सो तुमच्या मते हे सगळी जे आता ओपिनियन झालंय की डॉक्टर पैसे खातात किंवा त्यांचा निग्लिजन्स होतो, हे सगळं पोर्ट्रे करण्यात मीडियाचा किती मोठा रोल आहे? मीडियाचा रोल तसं म्हटलं ना तर खूप छानपणे ते करू शकतात, पण आजकाल असं झालं आहे की ते कांट से फॉर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असू शकतो किंवा काय, तर मीडिया हे खूपच वाईट प्रकारे डॉक्टरांना पोर्ट्रे करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक पुण्यातल्या रुग्णालयातली केस झाली एक 8 महिन्यापूर्वी, ज्याच्यामध्ये गर्भवती स्त्री आलेली होती रुग्णालयामध्ये. तर ती ॲक्च्युअली फार सिरियस कंडिशनमध्ये नव्हती, पण तिच्या वेटिंग एरियामध्ये तिला ठेवलेलं होतं आणि डॉक्टर होते मेन ते येणारच होते त्यांचं ऑपरेशन संपवून. आणि बिकॉज शी वॉज अ प्रीटर्म डिलिव्हरी, तिला काही ते थोडेफार अमाऊंट ॲडव्हान्समध्ये भरायला लागेल असं सांगितलं होतं. पण ती ॲडव्हान्सची रक्कम ऐकूनच ती पेशंट खालच्या खाली निघून गेली. तर ह्याचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खूप मीडियाने हाईप केला होता. कारण काय झालेलं आहे की ह्याच्यामध्ये पुढे आपल्याला ती बाळं झाली, ते प्रीटर्म झाले, ते काचेच्या पेटीत त्यांना 3 महिने ठेवावे लागतात आणि त्याचा खर्च होता तो. ॲक्च्युअली त्या डिलिव्हरीचा किंवा त्या बाईच्या ट्रीटमेंटचा खर्च तो नव्हताच. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला तुम्हाला कळतं की मीडियाने जर ते प्रॉपर प्रकारे ते पोर्ट्रे केलं असतं तर हा एवढा जो काही दंगा झाला त्या 8 महिन्यापूर्वी तो एवढा झाला नसता. पण मीडियानी जर योग्य प्रमाणे, दुसरं पण मी अजून एक उदाहरण घेऊ शकते की ज्याच्यामध्ये डॉक्टरांना समजा काही चुकीची झाली, डॉक्टरांना अरेस्ट झाला, तर मीडिया लगेच त्याचं खूप मोठी बातमी देते पहिल्या पानावर. पण तोच जर डॉक्टर 1 वर्षांनी बाइज्जत बरी झाला, म्हणजे विदाऊट एनी काही त्यांनी काहीच केलेली नव्हती चूक असं कोर्ट म्हणतं, तेव्हा तीच बातमी मोठ्या फ्रंट पेजवरती येते का? ती कुठेच येत नाही येते. तर आमचं पण असं म्हणणं आहे की तुम्ही जशी ही बातमी देता तशी ती पण बातमी द्या की डॉक्टर आणि काहीही चूक नसताना उगीचच केस झाली. आणि मीडियामुळे हे जास्त प्रकरण फोफावत जातं तेव्हा, आणि डॉक्टरांचं डिफेमेशन होतं याच्यामुळे. त्यामुळे मीडियाचं कॅन बी युटिलाइज टू अ व्हेरी गुड कॅपॅसिटी, पण त्याची कॅपॅसिटी सध्या नीटपणे वापरली जात नाही. सेन्सिटिव्हिटी फार महत्वाची आहे. सेन्सिटिव्हिटी फार महत्त्वाची आहे की जे आपल्याला लोकांना चिघळायला जे बातम्या असतात ना त्या खूप फोकस करून दिल्या जातात. आणि आय थिंक मीडियाचा जर प्रॉपर वापर केला तर यू कॅन हॅव अ व्हेरी गुड काय म्हणायचं म्हणजे सामाजिक शांतता खूप राहील. सामाजिक शांतता नीटपणे प्रस्थापित करायला मीडिया जबाबदार आहे असं मी म्हणते. माझं पर्सनल वाक्य धरा तुम्ही हे, पण बरोबर आहे. कारण काय, शेवटी तुम्ही मीडिया किती त्याचा हाईप करते आणि किती वरती किती पेपर्समध्ये किंवा किती TV न्यूज चॅनलवरती ती बातमी येते त्याच्यावरती त्याचं अवलंबून असतं की किती समाज त्याच्यामध्ये किती जागृतपणे बघतो. आणि आपल्याला माहितीच नसतं ना ऍक्च्युली काय झालं. जे तिथनं न्यूज कळतात आहे त्याच्यावरून आपण आपलं मत बनवतो. करेक्ट. तर न्यूज देताना फार गांभीर्याने द्यावं. म्हणजे न्यूज मीडिया जर ऐकत असेल हे तर फार चांगलं होईल. गांभीर्याने द्यावं, सेन्सिटिव्हिटीने द्यावं की आपण कुणाबद्दल काय बोलतोय, कुणाबद्दल काय विचारतोय आणि कुणाबद्दल काय स्टेटमेंट्स करतोय हे जर गांभीर्याने घेतलं तर त्याचा सामाजिक शांततेवरती खूप परिणाम चांगला होईल. हल्ली आपण डॉक्टरांवरती मॉब अटॅक्स होण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे, तर यासाठी डॉक्टरांना काही प्रोटेक्शन आहे का, काही लॉज आहे याच्याबद्दल? डॉक्टरांना मॉब व्हायलन्सबद्दलचे लॉज आहेत आणि मेडिकेअर नावाचा महाराष्ट्र मेडिकेअर ॲक्ट म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आणि सगळ्या प्रकारचे जे हेल्थ सेंटरमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध जर कोणी व्हायलन्स केली, मारामारी केली, तोडफोड केली, तर ती जी माणसं आहेत त्यांना जेल होऊ शकते आणि त्यांना फाईन होऊ शकतो. 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 50,000 फाईन असं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की ह्याचं किती लोकांना होतं. म्हणजे मॉब व्हायलन्स होतो आणि मॉब व्हायलन्स खरं प्रत्यक्षात होऊच नाही आहे. कारण जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तसं काही सिरियस केसेस असतात, काही कॉम्प्लिकेटेड होतात,
काही काही सिरियस नसतानाही नंतर कॉम्प्लिकेट होतात. तर हे बॉडी रिस्पॉन्सवरती आणि बॉडीच्या तुमच्या प्रमाणामध्ये काय ट्रीटमेंट आहे, किती सक्त आजार आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि त्याची कल्पना वेळोवेळी डॉक्टरांकडनं पेशंटच्या नातेवाईकांना दिलेली असते. दर 2 दिवसांनी, पण हे रोजच पेशंटचे काउन्सिलर्स तिकडे, डॉक्टरांचे काउन्सिलर्स जाऊन त्यांना कल्पना दिलेली असते की पेशंट सिरियस आहे. पण तरीही एखादा मृत्यू झाला तर त्याचे आरोप वेगळ्या प्रकारे केले जातात की डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही, डॉक्टरांनी हे वेळेला केलं नाही. त्याचे जे प्रत्यारोप आणि आरोप हे जे होतात त्याच्यामध्ये हा मॉब व्हायलन्स होतो की जेणेकरून हे होता कामा नये. कारण मॉब व्हायलन्सनी तुम्ही करताय काय, तुम्ही प्रॉपर्टी उद्ध्वस्त करताय. तुम्ही जे काही चांगली ट्रीटमेंट चालू असते बाकीच्या पेशंटची ती तुम्ही मध्ये डिस्टर्ब करताय. म्हणजे व्हायलन्स किंवा काही करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या केबिनमध्ये बोलवा डॉक्टरांना, त्यांच्याबरोबर बोला, ते रेकॉर्डिंग करा. पण तुम्ही तोडफोड आणि बाकीच्या पेशंटची ट्रीटमेंट उद्ध्वस्त करायचं तुम्हाला काय अधिकार आहे? तर ह्याच्यासाठी कायदे आहेत. पण कायद्यामध्ये जेव्हा कोणी असा कायदा केला जातो, जेव्हा त्यांना बेल मिळते. ॲक्च्युअली मॉब व्हायलन्स करणारे जे दोषी नागरिक आहेत त्यांना नॉन बेलेबल गुन्हा आहे. हा नॉन बेलेबल गुन्हा आहे आणि त्याला सक्त मजुरीची शिक्षा आहे. पण हे आपल्या समाजात फार होत नाही, त्यांना शिक्षा केली जात नाही फार. मग असं का होतं, का हे फॉलो केलं नाही? फॉलो नाही होत. आता त्याला काय, त्याचं सह्याद्री हॉस्पिटलचं परवाच केस आहे केलेली, फ्रेश केस आहे. त्याच्यामध्ये 1 दिवसामध्ये त्यांना सोडलं गेलं. तर हे आता आम्ही डिमांड करतोय की सेंट्रल ॲक्ट पाहिजे. आम्ही ॲज IMA, आम्ही आता सध्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र ब्रांचची व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि मी इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून कार्यरत आहे. ॲज IMA पुणेमधनं मी होते, त्याच्यानंतर IMA पुण्याची प्रेसिडेंट होते, मग IMA व्हाईस प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट अशी सध्या आहे. आणि नॅशनल IMAच्या पण काही कमिटी, स्टँडिंग कमिटीजमध्ये मी चेअरमन म्हणून आणि को चेअरमन म्हणून होते. त्या सगळ्यामध्ये ना आम्ही सेंट्रल ॲक्ट डिमांड करतोय की सेंट्रल ॲक्ट केला तरच हे व्हायलन्स कमी होईल. आणि बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तर पुढच्या फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्ससाठी सिक्युरिटी आणि इन कॅमेराज पण नाही आहेत. त्यामुळे लोक काय असे ह्यांनी काय म्हणतात, एकदम 25 झुंडानी लोक येतात. एखादा माणसाचा अपघात झाला तर त्याच्याबरोबर 15-20 माणसं येतात आतमध्ये आणि तुम्ही काय करता बघताय. त्याच्यानंतर जर CPR आम्ही दिलं, CPRची टेक्निक सगळ्यांना माहिती आहे. छातीवर आपण 2 हात हे करतो, प्रेस करतो आणि असे शॉर्ट धक्के देतो की जेणेकरून हात पुन्हा चालू होईल. तर ह्या CPRचं जर तुम्ही चुकीच्या अर्थाने त्याचं हे केलं की छातीवर बसून आमच्या पेशंटला मारलं, छातीवर गुद्दे मारून, असंच तेच. म्हणूनच मी सांगते की अशा प्रकारे जर तुम्ही डिफेम केलं, त्या चांगल्या प्रकारच्या लाईफ सेव्हिंग टेक्निकला जर जनतेने डिफेम केलं म्हणजे त्याचं काहीतरी त्याचं फार वेड्यासारखं अर्थ काढले, तर ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याच्यामुळे तुमच्याच समाजाचं तुम्ही नुकसान करताय. तुमच्यामध्ये तुमच्या जनलोकांच्या समाजाचं, तुम्ही शेजारच्या बाजारच्या लोक जे वाचू शकतात ह्या CPRमुळे, त्याचं तुम्ही जर डिफेम केलं तर तुम्ही त्यांचं नुकसान करताय. तर हे जोपर्यंत लोकांना कळत नाही आणि त्याच्याबद्दल त्यांना त्यांची ग्रास्त शिक्षा होत नाही, कुठल्या तरी प्रेशर खाली ते सुटतात. कारण त्यांनी काही गुन्हा केलेला नसतो ना, त्यांनी तोडफोड करतानाचा व्हिडिओ कुठे असतो? असं आहे, तोडफोड झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. तोडफोड करताना कोण व्हिडिओ काढू शकत नाही ना, कारण कुणी नक्की तो तोडफोड केलंय हे जे तोंडी बोललेले असतात किंवा जे तोंडी सांगितलेलं असतं त्याच्यावरती त्यांना अरेस्ट झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना बेल होते. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही चांगल्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही चांगल्या रीतीनेच मीडियाने टाकलं पाहिजे. CPR हे लाईफ सेव्हिंग मेजर आहे. CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन, ज्याची पद्धतच अशी आहे की छातीवर बसून धक्के द्यायचं म्हणजे हार्ट सुरू होतं. आणि हे टर्मिनल इलनेसमध्ये सगळ्यांमध्ये करतात. इव्हन जिवंत माणूस जर अचानक कोलॅप्स झाला चालता बोलता तर त्याला सुद्धा छातीवर बसून धक्के मारणं आणि त्याला CPR देणं हेच त्याच्यामध्ये लाईफ सेव्हिंग मेजर आहे. पण ह्याचा जर तुम्ही विपर्यास केला
तर ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं पण तुम्ही त्रास देताय, डॉक्टरांना त्रास देताय, स्वतःच्या समाजाला त्रास देताय आणि त्याचं नुकसान करताय. त्यामुळे आम्ही म्हणतो की कायदे आहेत पण ते नीट इम्प्लिमेंट होत नाही आहेत. आणि त्यामुळे IMA इज डिमांडिंग अ सेंट्रल ॲक्ट टू गो अगेन्स्ट व्हायलन्स, गो अगेन्स्ट दोज हू आर कॉझिंग व्हायलन्स. हा एक प्रकारचा एक मॉब क्रिएटिंग व्हायलन्स आणि अशा लोकांचा तर एक वेगळाच ग्रुप असतो. पण काही लोकांसाठी पण कसं असतं ना की लेट्स से एखादा कुठला डिसीज आहे, ते एका डॉक्टरकडे गेले, मे बी कधीतरी सेकंड ओपिनियनसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे जातील आणि दोघांनी अगदी वेगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट काहीतरी रेकमेंड केली असेल. अशा वेळेस पेशंट पण कन्फ्यूज असतात की आता मी पहिल्याचं करू की दुसऱ्याचं करू, की दुसऱ्याला सांगू की मी यांच्याकडे आधी जाऊन आलो आहे. तर अशा वेळेस हे क्लिअर कम्युनिकेशन कसं एस्टॅब्लिश करता येईल की पेशंट्समध्ये, डॉक्टर्समध्ये, पेशंट्सला पण त्याच्या फॅमिलीला पण क्लॅरिटी राहील की पुढे काय केलं पाहिजे. हां, तर आता बघ, आता मी अगदी पहिल्यांदा पण हेच सांगितलं की ह्युमन बॉडी हे फुल प्रूफ 100% कॉम्प्युटर बेस्ड बॉडी अशी नसते. प्रत्येक माणसाचं शरीर हे वेगळं असतं. तसंच आता ह्या माणसाच्या शरीराच्या ट्रीटमेंट्स याच्यामध्ये नेहमी देर आर स्कूल्स ऑफ थॉट. म्हणजे एक डॉक्टर तुला एक पद्धतीने ट्रीटमेंट करायला सांगेल तर दुसरा डॉक्टर तुला दुसऱ्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला सांगेल. तर ह्याच्यामध्ये पेशंटनी काय करायचं असतं की आपण कुठल्या डॉक्टरांकडे जातोय हे पहिल्यांदा बघायचं, त्यांची डिग्री काय आहे. कारण बऱ्याच वेळेला दुसऱ्या स्पेशालिस्टचे लोक पण त्याच्याबद्दल सल्ले देतात. आणखीन ते तुम्ही घेता ते सल्ले तेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं असतं की हे काय सांगतायत ते मी ॲक्सेप्ट करतोय. तसं तुम्ही पेशंट जेव्हा डायलेमामध्ये असतो तेव्हा चेक ॲट द डिग्री ऑफ द डॉक्टर, चेक ॲट हिज क्वालिफिकेशन्स, चेक ॲट हिज एक्सपिरियन्स. त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे अशा केसेस हँडल करण्यामध्ये. डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम द डॉक्टर. हे पेशंटसाठी मी अगदी नक्की सांगेन की तुम्ही जर एका डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलेलं आहे तर ते त्यांना कळवा ना, दुसऱ्यांना सांगा ना की आम्ही हे 3 डॉक्टरांना भेटून आलेलो आहे, प्रत्येक डॉक्टरांनी आम्हाला असं असं सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे, किंवा आम्हाला तुमचं काय ओपिनियन आहे ते द्या. आणि मग तुम्हाला त्याच्यामधलं जो काही रास्त ओपिनियन वाटतो ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आणि त्या ओपिनियनमध्ये ती जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे त्या लाईन ऑफ ट्रीटमेंटचे पुढे जे काही प्लस मायनस आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्या अशा केसेस जे होतात ना हे नेहमी बॉर्डर लाईन कॅन्सर्समध्ये होतात की ऑपरेशन करावं का नाही करावं, करावं का नाही करावं असं. आणि दॅट इज नॉट, 2 डॉक्टरांचं ओपिनियन वेगळं वेगळं येणं हे इट इज नॉट एट ऑल रॉंग. असं असू शकतं की एक डॉक्टर तुम्हाला एक लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगतात, दुसरीकडे गेलं तर दुसरी लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगतात. हे असू शकतं कारण का देर आर स्कूल्स ऑफ थॉट आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट असते. नॉर्मली स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात जगभरचे. वी हॅव गॉट अमेरिकन गाईडलाईन्स, वी हॅव गॉट इंडियन गाईडलाईन्स. आपले ICOG आहे किंवा इंडियन कॉलेजेस असतात जे ठरवून दिलेले असतात की अशा प्रकारच्या आजाराला ह्या प्रकारची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्याचे स्टेजेस असतात, त्याचे काहीतरी स्कोरिंग सिस्टीम्स असतात ज्याच्यावरनं त्या आजाराची ट्रीटमेंट कशा पद्धतीने जावी हे इंडियाभर, आपल्या इंडियाचं आपण बोलू, भारतभर एक पद्धत वापरली जाते त्या प्रकारच्या ट्रीटमेंटची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी ब्रेस्ट कॅन्सर घेऊ शकते. छातीत गाठ आली आहे म्हटलं तर कशा प्रकारे पुढे जायचं, काय ट्रीटमेंट करायची, काय इन्व्हेस्टिगेशन करायचं, हे सगळं स्टँडर्डाइज प्रोटोकॉल आहे आणि त्याच्याप्रमाणे गेलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यू कॅन गो दिस वे ऑर दॅट वे. मग परत तो पेशंटकडे आम्ही चॉईस देतो की तुम्हाला ऑपरेशन केलं तर अशा पद्धतीने पुढे रेडिएशन लागेल, किमोथेरपी लागेल. ऑपरेशन नाही केलं तर किमोथेरपी जास्त लागेल आणि रेडिएशन लागेल. तर तुम्ही ऑपरेशन करायचं का नाही हा तुम्ही निर्णय द्या आम्हाला, कारण हा चॉईस तुमच्याकडे आहे. काही चॉईस पेशंटकडे नसतो, ते डॉक्टरांकडेच असतो. म्हणजे माहिती आहे ही पेशंट ऑपरेशननी 99% बरी होईल, त्याच्यामुळे डॉक्टर विचारायला जात नाही, ते म्हणतात की तुम्ही ऑपरेशनच करा. पण बॉर्डरलाईन केसेसमध्ये देर कॅन बी 2 स्कूल्स ऑफ थॉट. तर असं मी फॉर एक्झाम्पल देते. असे खूप कंडिशन असू शकतात की जेणेकरून डॉक्टरांचं ओपिनियन बदलू शकतं, पण हे ॲक्सेप्ट करायला लागतं आणि हे तुम्ही हाईड करायलाची काही गरज नाही आहे. हल्ली आपण असं बघतो की टॅलेंटेड डॉक्टर्स, चांगले हेल्थकेअरमधले लोक भारताच्या बाहेर जाऊन सेटल जास्त प्रिफर करतात. मे बी वर्किंग कंडिशन्स असतील, रिस्पेक्ट असेल आणि आपल्या इथे खूप
वर्किंग कंडिशन्स त्याने इतक्या कदाचित सेफ असतील नसतील, तो पण एक वेगळा भाग आहे. तर जर आपल्याला ही परिस्थिती इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी कुठले प्रॅक्टिकल सजेशन्स किंवा चेंजेस व्हायला हवेत? हो, हा पण आता विषय आहे की याच्यामध्ये मेडिकल स्टुडंट्स आजकाल तेव्हाच निर्णय घेतात की आपण भारतात प्रॅक्टिस करावी का नाही. कारण हे जे काही आता आजकाल पुण्यापासून मी सुरू करते, पण मॉब व्हायलन्स जेव्हा होतो तेव्हा एक लक्षात घ्या, याचे सगळे रिपरकशन्स म्हणजे वाईट परिणाम हे मेडिकल स्टुडंट्सवरती होतात. किंवा जे काही व्हायलन्स होतो किंवा जे काही मीडियामध्ये हाईप होतं, याचा वाईट परिणाम समाजावरती पण होतो आणि मेडिकल स्टुडंट्सवरती पण होतो. मेडिकल स्टुडंट्स असे विचार करायला लागतात की एवढं आम्ही 48 तास काम करूनही जर पुढे आम्हाला ह्याच्यातनंच जावं लागणार असेल तर आम्ही आत्ताच देश सोडून गेलेलो बरं. कारण काय परदेशी किंवा दुसऱ्या देशांमध्ये स्टँडर्ड ड्युटी आवर्स असतात. तुम्हाला सॅटर्डे संडे वीकली ऑफ तर मिळतातच, हे नाही तर ते ड्युटी लाईन्स फिक्स असतात. ड्युटीमध्ये काय करायचे ड्युटीज ते पण फिक्स असतात. आणि प्लस तुम्हाला ॲज अ ह्युमन बिईंग सगळं लाईफ जगता येतं. आणि ते आपल्याला भारतामध्ये कसं आणता येईल ते आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिशियन्सनी खरं बघायला पाहिजे की हाऊ दॅट सॉर्ट ऑफ अ लाईफ कॅन बी ब्रॉट इन टू इंडिया, where a doctor can live a peaceful life doing all his duties in proper time आणि place. कारण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रेन ड्रेन हा चालू राहील. आणि ते का होत नाही आहे तर आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अजूनही सिक्युरिटी सिस्टीम्स नाही आहेत, कॅमेरा सिस्टीम्स नाही आहेत आणि कुठेही रेग्युलेशन नाही आहेत की आतमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी किती यावं. जे आता आजकाल काही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये केलेलं आहे की प्रत्येक पेशंट बरोबर 2च नातेवाईक, प्रत्येक पेशंट बरोबर 2च नातेवाईक. पण अशी बंधनं सगळ्या भारतातल्या किती हॉस्पिटलमध्ये आहेत? नाही आहेत. आणि कसेही पेशंट नातेवाईक 50 व्हिजिटर्स असतात. एस्पेशली आता आम्ही आमच्या बघता म्हणजे म्हणतो की डिलिव्हरी झालेल्या पेशंटकडे तर येणाऱ्या नातेवाईकांनी नक्कीच 1 किंवा 2च यायला पाहिजेत, कारण त्यांच्यातनं संसर्ग होतो, इन्फेक्शन्स राईज होतात हॉस्पिटलमध्ये. पण असं खूप ठिकाणी किती कंट्रोल केलं तरीही 50 नातेवाईक दिवसाला व्हिजिट करतात गर्भवती बाईला जी डिलिव्हर झालेली असते. तुम्हाला त्याच्याशी लगेच लिंक लागेल म्हणून मी ही उपमा दिली. पण तुमच्या लक्षात येतं की किती बायका मुलाला आणि बाळंतीण झालेल्या बायकांना हॉस्पिटलमध्ये बघायला. अरे का हॉस्पिटलमध्ये तुम्ही व्हिजिट करताय? घरी येणारच आहेत ना त्या दोन्ही जोडी सुखरूप घरी येणार आहेत ना, तेव्हा व्हिजिट करा ना. आणि त्याच्यामध्ये अजून पण एक आहे की त्या नातेवाईकांना आम्ही सांगितलं ना की ह्यांना ब्लड लागणार आहे, तुम्ही जाऊन ब्लड डोनेट करा, सगळेचे सगळे नातेवाईक निघून जातात. फक्त भेटायला येतात. तर ही बंधनं आपल्या हॉस्पिटल्समध्ये राईट फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स कुठेही ही पडलीच पाहिजेत की तुम्ही जर का समजा भेटायला येणार असाल तर ती भेट देणं गरजेचं आहे का? त्याच्यानं त्या भेटीतनं काही गर्भवती बाई किंवा एनी पेशंटला काही फायदा होणार आहे का? तुम्ही फळं घेऊन आलात तर ठीक आहे, पण तुम्ही नुसतंच भेटायला गप्पा मारायला असं येऊ नका पेशंटच्या हॉस्पिटल्समध्ये. कारण ह्याच्यामुळे पेशंटला त्रास होतो, डॉक्टरांना त्रास होतो, इन्फेक्शन्स होतात. आणि ही बंधनं जोपर्यंत आपल्या हॉस्पिटल सिस्टीम्सवरती येत नाहीत तोपर्यंत डॉक्टरांचे वर्किंग कंडिशन्स आपण सुधारू शकत नाही. आणि जोपर्यंत डॉक्टरांची वर्किंग कंडिशन सुधारत नाहीत तेव्हाच आपल्याला ब्रेन ड्रेन थांबवता येईल. सो इम्प्रूव्ह अपॉन द डॉक्टर्स वर्किंग कंडिशन्स. मग सामाजिक स्थिती ज्याच्यामध्ये ब्लड डोनेशन इम्प्रूव्ह करा ना तुम्ही. जे येणारे नातेवाईक आहे त्याच्यातनं किती लोक ब्लड डोनेट करतात? नाही करत. आपल्याकडे सध्या ब्लड बँक्समध्ये पण ब्लडचा खूपच अभाव आहे, कमतरता आहे. ब्लड बँक्स फुल कॅपॅसिटीनी भरलेले नसतात आणि ब्लड हेच लागतात. डॉक्टर कुठलंही शरीर भरायचं असेल, हिलिंग पॉवर इज इन द ब्लड ट्रान्सफ्युजन. कुठल्याही आजार मोठ्या आजारामध्ये म्हणा, असं म्हणा तुम्ही, कॉम्प्लिकेटेड आजारांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन्स लागतातच. तर त्यामुळे सगळे डॉक्टरांचा जर तुम्हाला वर्किंग कंडिशन्स चांगले करायचे असतील भारतामध्ये तर पहिल्या प्रथम व्हॉट्सअप कन्सल्टेशन्स बंद करा. त्याच्यानंतर ड्युटी आवर्स फिक्स करा. डॉक्टरांना ह्युमन बिईंगसारखं वागवा आणि त्यांना ह्युमन बिईंगसारखं मान द्या, रिस्पेक्ट द्या आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय येतात हे सुद्धा त्यांना कळू द्या. त्यांच्याकडनं मागणी करून घ्या की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्यासमोर टार्गेट्स ठेवू नका. हे अजून एक मी सांगते, कारण त्याच्यामुळे सुद्धा डॉक्टरांचं लाईफ बर्बाद व्हायला लागलं आहे आजकाल.
त्यामुळे हे जर आपण इथे साध्य करू शकलो तर आपला ब्रेन ड्रेन नक्की नक्की थांबेल. तर डॉक्टर आणि पेशंट हे अल्टिमेटली दोन्ही ह्युमन बिईंग्ज आहेत. तर ह्यांच्यामधला ब्लेम गेम किंवा मिसअंडरस्टँडिंग्स हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यामध्ये आपल्याला एक चांगलं कनेक्शन कसं बिल्ड करता येईल, ॲज अ सोसायटी आपण काय स्मॉल स्टेप्स घेऊ शकतो जेणेकरून दोघांनाही सेफ वाटेल, रिस्पेक्टेड वाटेल, कनेक्टेड वाटेल. हो, आता ह्याच्यामध्ये आपण ना सुरुवात करूया पेशंटच्या बाजूनी. आता रुग्ण म्हणून तुम्ही तुमचे काय हक्क आहेत आणि तुम्ही काय करायला पाहिजे. तर जेव्हा एखादं कपल म्हणा, एखादी जोडी रुग्ण म्हणून जाते तेव्हा त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी त्यांच्याबरोबर जाताना सगळ्या प्रकारची त्यांची जुनी कागदपत्र घेऊन जायला पाहिजे. त्यांचे आजार त्यांनी डॉक्टरांपासून लपवता कामा नयेत. त्यांचे काय काय विचारसरणी आहे ते त्यांनी डॉक्टरांबरोबर बोलतानाच बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेला पूर्वीचे आजार, पूर्वीचे कागद घेऊन जात नाहीत किंवा ते शिफ्टिंगमध्ये ते सगळे गेले असं सांगतात आणि पूर्वीचे आजार हे नवीन डॉक्टरांपासून, नवीन जाणाऱ्या डॉक्टरांपासून लपवले जातात. तर रुग्णांना ते अगदी तुम्हाला जर ट्रस्टफुली म्हणजे प्रॉपरली ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तुमची जुन्या आजारांची कागदपत्र डिस्ट्रॉय करू नका. डॉक्टरांबरोबर खरं खरं बोला, कुठलीही गोष्ट डॉक्टरांपासून लपवू नका. डॉक्टरांनी काही ट्रीटमेंट सांगितली तर ती व्यवस्थित पालन करा. बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्या जर 8 दिवसाच्या गोळ्या असतील तर त्या 2च दिवस घेतल्या जातात आणि पुढचे 6 दिवस घेतल्या जात नाहीत आणि मग ते रिकरन्स होतो त्या आजाराचा. आणि जेव्हा रिकरन्स होतो तेव्हा ते 2 महिन्यानंतर कळतं की हे मागचे ट्रीटमेंट पूर्ण घेतली नाही आहे. त्यामुळे रुग्ण म्हणून तुम्ही पूर्ण जर ट्रीटमेंट घेतली तर मग तुम्हालाच त्याचा फायदा आहे आणि तुमच्या डॉक्टरांपासून हे लपवू नका की तुम्ही अर्धवट ट्रीटमेंट घेतलेली आहे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा रुग्ण हक्क बद्दल विचार करता तेव्हा ह्या गोष्टी पण तुम्ही समजून घ्या की तुम्हाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे की असं का करायचं, तसं का करायचं, ते तेव्हाच विचारून घ्या. तरच तुमचा ट्रस्ट वाढेल. बरोबर आहे की नाही. हे तुम्ही नंतर मागाहून डॉक्टरांच्या बद्दल तक्रार करू नका. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल अशी सांगते की मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. एका बाईला मी आतनं चेक केलं, तिला तिथे काहीतरी गाठ जाणवली. तर त्यांना मी म्हटलं तुम्हाला बायोप्सी लागेल. तर हो का वगैरे आमच्याबरोबर व्यवस्थित बोलून त्या बाहेर पडल्या की मी पुढच्या आठवड्यामध्ये येईन आणि बायोप्सी ठरवीन. आता त्या बाई 40 वर्षाच्या होत्या. मग त्यांना माहिती होतं, त्या सज्ञान होत्या, त्यांना समजत होतं मी काय सांगते ते. पण 2 दिवसांनी त्यांचे मिस्टर आले आणि माझ्याशी जोरजोरात भांडायला लागले की तुम्ही यांना बायोप्सी का सांगताय. मी म्हटलं असं असं त्यांचं दिसतंय, तुम्ही तेव्हा आले नाही चेकिंगच्या वेळेला. नाही, तुम्ही बायोप्सी सांगताय हेच चूक आहे. म्हणजे काय माझ्या मिसेसना कॅन्सर आहे का काय. म्हटलं कॅन्सर आहे का नाही हेच डिटेक्ट करायला बायोप्सी असते. म्हणजे हे जर त्यांना साधारण 8वीतलं जर ज्ञान नसेल तर मग हे ट्रस्ट कशी बिल्ड होणार. त्यामुळे तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याचे खातरजमा करा. यू कॅन टेक अ सेकंड ओपिनियन पण यू कॅनॉट ब्लेम दॅट फर्स्ट डॉक्टर. म्हणजे ह्या जोडप्यानी जर दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन हे जर खातरजमा करून मग मला येऊन विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी बायोप्सी सांगितल्याच जर चिडले तर त्याला डॉक्टर काही करू शकत नाही आणि ते पेशंटला माहिती आहे. तर हा मुद्दा होतो ट्रस्टवरती. तर डॉक्टर हॅज टू बी ट्रस्टेड अपॉन, एवढं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. डॉक्टर कॅन नॉट बी उगीच्या उगीच डॉक्टर तुम्हाला हे निदान सांगणार नाही किंवा काही प्रोसिजर करायला सांगणार नाही. आणि जर का तुम्हाला असं वाटतंय तर ऑफकोर्स यू हॅव अ राईट टू टेक अ सेकंड ओपिनियन. पण ब्लेम गेममध्ये तुम्ही जर का समजा काही शहानिशा न करता जर ब्लेम ठेवला तर त्याच्यामध्ये पूर्णतः पेशंटची चूक आहे. डॉक्टरांनी पण आता सांगताना आजकाल आम्ही ते पण सुरू केलेलं आहे की काउन्सिलिंग करताना किंवा बायोप्सी किंवा असं काही सांगताना नातेवाईकांना समोर घेऊनच सांगा. पण त्याच्याबद्दल पण आजकाल थोडा आक्षेप येतो की प्रत्येक वेळेला मी माझ्या नवऱ्याला किंवा मुलाला घेऊनच येऊ का म्हणून. पण आजकाल असं आहे कारण जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो, एकदा सांगतो, तेव्हा जर का नियर बाय रिलेटिव्हनी ते सगळं ऐकलं तर ते जास्त बेटर होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता, समजा तुम्ही ॲडमिशन करता, तेव्हा तुम्ही जे काही कन्सेंट फॉर्म ती सही करता ना ते वाचा. ते न वाचता सह्या करतात लोक आणि मग म्हणतात आमच्याकडनं डॉक्टरांनी सह्या करून घेतल्या.
अरे करून घेतल्या म्हणजे काय, तुम्ही तुमच्यासमोर कागद ठेवलेला असतो, तुम्ही वाचू शकता की ह्या केसमध्ये काय धोके आहेत, तरच तो ट्रस्ट डेव्हलप होईल ना. जसं इन्शुरन्स कंपनी बरोबर, जसं बिल्डर बरोबर, एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही सह्या करताना मगच तुम्हाला फ्लॅट मिळतं, घर मिळतं. तर त्यासारखं तुमची जेव्हा ट्रीटमेंट तुम्ही करून घेताय स्वतःच्या शरीराची, तेव्हा तुम्ही कशावरती सह्या करताय ते वाचा ना. बरं तुम्ही जर वाचू शकत नसलात तर समजून घेणारा माणूस कोण आहे त्याला बरोबर घेऊन ते वाचा. कारण जे काही धोके आहेत ना हे सगळे त्या कन्सेंट फॉर्ममध्ये लिहिलेले असतात. बरोबर आहे ना. त्याच्यावरती तुम्ही नंतर परत ब्लेम गेम करू नये असं डॉक्टरांचं प्रामाणिक मत आहे, की ज्याच्यावरती तुम्ही सह्या केलेल्या आहेत की हो हे येऊ शकतं, हे त्याच्यावरती तुम्ही नंतर ब्लेम गेम करू नये. आणि अगदी शेवटचा मुद्दा ट्रस्टचा म्हटलं तर आपण पूर्वीच्या काही फॅमिली डॉक्टर होता, बरोबर आहे ना. तर ती प्रकार आता खूपच कमी झालेला आहे, कारण लोक डायरेक्ट स्पेशालिस्टकडे जातात. तर माझ्या मते किंवा आमच्या सगळ्या IMAच्या वतीने पण मी सांगते की तुम्ही एक डॉक्टर ठेवा ज्याच्यावरती तुमचा पूर्ण भरोसा असेल, आणि मग ते जे सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जर करत गेलात तर ऑफकोर्स तुमचं भलंच होईल. तुम्ही डायरेक्ट स्पेशालिस्ट, डायरेक्ट सुपर स्पेशालिस्टकडे न जाता तुमचे एक जेन्युइन MD फिजिशियन जनरल प्रॅक्टिशनर्स घ्या, MBBS जनरल प्रॅक्टिशनर्स घ्या, जे तुमच्या बरोबरीने तुम्हाला सगळं सल्ला देतील आणि तुम्हाला सांगतील की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. तर अशा प्रकारे केलं तर तुमचा ट्रस्ट नक्कीच वाढेल डॉक्टरांच्या बरोबर, आणि डॉक्टर जे सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण घेतली तर ऑफकोर्स तुम्हाला गुण येईल. एखाद्या डॉक्टरांकडनं गुण नाही आला तर यू हॅव गॉट अ फुल राईट टू चेंज द डॉक्टर, आणि त्या दुसऱ्या डॉक्टरांपासून पहिली काय ट्रीटमेंट घेतली आहे ते लपवू नये, तरच ते पुढच्या ट्रीटमेंटकडे जाऊ शकतील. दॅट इज माय मेसेज टू ऑल ऑफ यू. तर डॉक्टरांसाठी आम्ही काय युज्युअली सल्ला देतो, म्हणजे आम्ही आमच्या कोड ऑफ एथिक्स आहे आमचं. तर कोड ऑफ एथिक्स हे सगळ्यांनाच माहिती आहे की कशा प्रकारे पेशंटची ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर समजा डॉक्टरांना असं वाटलं की पेशंट ला असा आजार आहे की ज्याचे वेगळे वेगळे ट्रीटमेंट्स निघू शकतात, तर डॉक्टरांनी सुद्धा पेशंट समोरनं ऑप्शन्स ठेवायला पाहिजेत. म्हणजे त्याला मी कॅफेटेरिया अप्रोच म्हणतो. म्हणजे आता अगदी सिंपल उदाहरण घेते, गर्भनिरोधक. गर्भनिरोधक तुम्ही प्रत्येक गर्भनिरोधकला काहीतरी प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे. कुठलाही गर्भनिरोधक 100% गर्भ थांबवेल का असं नाही आहे. तर ह्याला कॅफेटेरिया अप्रोच म्हणतो आम्ही. तुम्ही डॉक्टरांनी शुड कीप अ चॉईस इन फ्रंट ऑफ द पेशंट्स की ही पण पद्धत चांगली आहे, ही पण पद्धत चांगली आहे, ह्या पद्धतीचे हे दुष्परिणाम आहेत, ह्या पद्धतीचे हे चांगले परिणाम आहेत, आणि ह्याचे साईड इफेक्ट्स हे आहेत. तर असं जर 4-5 ऑप्शन्स जर डॉक्टरांनी ठेवले पेशंटसमोर तर पेशंट ऑल्सो हॅज गॉट अ राईट टू चूज द ऑप्शन. हां, तर तसं जर केलं तर आपल्या आपणच डॉक्टरांवरची जबाबदारी कमी होते, कारण पेशंटनी चूज केलेला आहे ऑप्शन. मग एवढं करूनही काही वेळेला पेशंट असं म्हणतात, रुग्ण असे म्हणतात की डॉक्टर तुम्हीच आमच्यासाठी योग्य डिसाईड करा. मग ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे. डॉक्टरांनी हे रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे की ऑप्शन वॉज गिव्हन, पेशंट आणि पेशंट नातेवाईकांना ऑप्शन दिलेला होता, त्यांनी स्वतःहून कॉपर्टी निवडली आहे. मग कॉपर्टीचे होणारे दुष्परिणाम त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मी हे गर्भनिरोधकाबद्दल का सांगते, कारण तुम्हाला सगळ्यांना किंवा जे कोण पब्लिक ऐकतंय त्यांना हे सगळं कळेल की गर्भनिरोधकामध्ये खूप ऑप्शन्स आहेत, आणि प्रत्येक ऑप्शनचं पण काहीतरी प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे. तर तुम्ही जेव्हा चूज करता आहे तेव्हा तुम्ही त्याचे साईड इफेक्ट्स पण चूज करता, नॉट ओनली द इफेक्ट्स. आणि सेकंड थिंग, अगदी महत्त्वाचा ऑप्शन जो आहे, डू नॉट रिससिटेट आम्ही म्हणतो, की पेशंट एकदम मरणासन्न स्थितीत आहे तर किती दिवस त्याला व्हेंटिलेटरवर जगवायचं, हा सध्या खूप गहन प्रश्न आहे. तर हे पण नातेवाईकांना विचारून तुम्ही ऑप्शन द्या, चॉईस द्या. नंतर ब्लेम गेम ह्याच्यामध्ये पण होतो की डॉक्टरांनी उगीच 8 दिवस काढले. पण ह्याच्यामध्ये डॉक्टरांचा पण रोल महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टरांनी कितीही चॉईस दिला तर डॉक्टर स्वतःहून लाईफ सपोर्ट सिस्टीम काढू शकत नाही. तील पेशंटचे जबाबदार नातेवाईकांनी कागदावरती, तोंडी बोलण्यानी नाही कोणी काढणार ना लाईफ सपोर्ट. सह्या करत नाहीत पेशंटचे नातेवाईक लवकर. सिमिलरली आम्हाला ऑर्गन डोनेशनमध्ये पण हा प्रॉब्लेम जाणवतो. आता कुठलंही माणूस मरणासन्न स्थितीत आहे, ब्रेन डेड आहे, तर त्याच्यामध्ये पण ऑर्गन डोनेशनसाठी आपल्या भारतामध्ये अशी गोष्ट आहे की
नातेवाईकांनी सही द्यावी लागते. त्याच्याशिवाय आपण ऑर्गन्स काढू शकत नाही. मरणासन्न माणसाचे सुद्धा फॉर युटिलिटी फॉर एक ब्रेन डेड माणूस कॅन डोनेट 8 लाईव्स, म्हणजे 8 माणसांना तो जिवंत चांगल्या पद्धतीने लाईफ जगायला मदत करू शकतो. पण नातेवाईकांच्या सह्यांवरती हे अवलंबून आहे. त्यामुळे क्लोज नातेवाईक जे असतात त्यांनी योग्य निर्णय घेऊन जर सह्या दिल्या तरच लाईफ सेव्हिंग सिस्टीम्स आपण डू नॉट रिससिटेटच्या खाली काढू शकतो. तर तोंडी बोलण्याने काढा असं अपेक्षा असते लोकांची, पण त्यामुळे ते चालू राहतं. मग डॉक्टर स्वतःहून कुठलाही लाईफ सपोर्ट सिस्टीम आपल्या मनाने काढू शकत नाही. हे माझं स्टेटमेंट लिहून घ्या. ओके. तर त्यामुळे ट्रस्ट डेव्हलप करायची असेल तर ह्या ठिकाणी पण मिसट्रस्ट होते. मग ट्रस्ट डेव्हलप करायची असेल तर यू हॅव टू कीप युअर ऑप्शन्स ओपन अँड यू हॅव टू टेक एव्हरीथिंग इन रायटिंग. हे आम्ही डॉक्टरांना सांगतो की तुम्ही रुग्णाशी जे बोलता, रिफ्युजल केलं त्यांनी, टेक इट इन रायटिंग. त्यांच्याकडनं लिहून घ्या की आम्हाला ही पद्धत नको आहे ट्रीटमेंटची. फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी सिझर्स करायला सांगितलं की बाळाचा जीव वाचवायचा, इमर्जन्सी सिझरची सही द्या, तर ते सही देत नाहीत नातेवाईक काही. तेव्हा पण आम्ही असं डॉक्टरांच्याकडनं आमच्याकडनं सल्ला असतो. आम्ही मेडिको लिगल कन्सल्टंट म्हणून बोलते की आम्ही तेव्हा स्त्रीरोग तज्ज्ञांना सांगतो की तुम्ही लिहून घ्या आणि शेजारच्या माणसाची सही घ्या की आम्ही 2 वाजता त्यांना सिझर लागेल म्हणून त्यांना कल्पना दिली होती. पेशंटच्या नातेवाईकांनी संध्याकाळी 6 सही नाही दिली. तर ह्या 4 तासामध्ये काय बरं वाईट होईल ती जबाबदारी कुणाची आहे? तर म्हणून डॉक्युमेंटेशन करा, सह्या घ्या. डॉक्टरांसाठी सांगते मी, पूर्ण ऑप्शन्स द्या पेशंटला. आणि नाही केलं तर काय होऊ शकेल याची पण कल्पना द्या. आणि मग ते सगळं तुम्ही रेकॉर्ड तर करा किंवा डॉक्युमेंट तरी करा. आणि रिफ्युजल ऑफ कन्सेंट हे पण डॉक्युमेंट करा. हे आम्हाला डॉक्टरांना सांगावंसं फार वाटतं आणि सांगितलेलं पण आहे. थँक्यू सो मच डॉक्टर मीनाक्षी. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या वेगवेगळ्या पैलूंवर तुम्ही माहिती दिली आम्हाला. त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, सासे सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.